माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं म्हणून माझी अटक वाचली. पेट्रोल पाकिस्तानच्या बॉर्डरवर संपलं. जर संपत नाही तर मी पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जातो आणि मला अरेस्ट झाली असते. पूर्ण युनिट जेलच्या बाहेर जाऊन उभं आणि शूटिंग करू दिलं. 4थी पास मिनिस्टरनी नुसतं पत्र देऊन टाकलं की जेलला जाऊन शूट करा आणि त्यांनी तो तिथे शूट करूच दिला नाही. तो मोठे जे कलाकार आहेत ते 45 मिनिटापेक्षा जास्त ट्रॅव्हल करत नाही. आमिर खान फिल्म्स हॅव लॉट ऑफ मनी, तर ती जाऊन ती न्यूझीलंडमध्ये करू शकतील, पण ती शोभणार नाही ना. नमस्कार मित्रांनो. मध्यंतरी जावेद जाफरी सरांचं एका कार्यक्रमामध्ये एक वाक्य मी ऐकलं होतं की भारत में माँ और सिनेमा इनका प्यार कभी कम नहीं हो सकता. आणि म्हणूनच आपल्या पॉडकास्टचं नाव आहे कहाणी थोडी फिल्मी है. या पॉडकास्टमध्ये आपण विविध मान्यवरांना आमंत्रित करत असतो आणि त्यांचा प्रवास आपण जाणून घेत असतो. सिनेमा बघताना आपण व्हिज्युअल्स बघतो, कलाकारांना बघतो, त्यामागचा सेट बघतो. पण तो AC सिनेमामध्ये ज्यावेळेला आपण तो अनुभव घेत असतो, मात्र तो सिनेमा तयार होताना ऊन, वारा, पाऊस, त्यामागे 200 ते 250 लोकांची मेहनत, ही मेहनत खरं तर खूप वेगळ्या पद्धतीने आपण पाहत असतो आणि आपण लोकांपर्यंत पोचवत असतो. मित्रांनो, 200 ते 250 लोकं ॲट ए टाईम त्या लोकेशनला काम करत असतात. पण ह्या सगळ्या लोकांचं मॅनेजमेंट आणि ह्या सगळ्या लोकांची मूठ ही बांधणारी एक प्रोडक्शन टीम असते आणि त्याचा एक महत्त्वाचा पिलर असतो, तो म्हणजे लाईन प्रोडक्शन. मुंबईचा जर विषय घेतला, तिथे सुद्धा लाईन प्रोडक्शन तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याहून जास्त महत्त्वाचं लाईन प्रोडक्शन हे मुंबईच्या बाहेर असतं. आज आपण आपल्या कहाणी थोडी फिल्मी है या आपल्या पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये नाशिकचं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, ज्यांनी लाईन प्रोडक्शनमध्ये गेल्या 25 वर्षापासून नाशिकचा एक वेगळा ठसा भारतामध्ये उमटवलेला आहे आणि जो आज लापता लेडीजच्या माध्यमातून ऑस्करला सुद्धा त्यांनी लॉक केलेला आहे. आज आपण नाशिकचे श्री अमित कुलकर्णी, लाईन प्रोडक्शन, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय लिलया पेलवलेला आहे, अशा व्यक्तिमत्वाला आज आपण आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास. पण सर्वप्रथम कहाणी थोडी फिल्मी आहे या पॉडकास्टमध्ये अमित सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. अमित सर, 25 वर्षचा हा सगळा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये हिंदी सिनेमे असतील, मराठी सिनेमे असतील, दिग्गज कलावंत असतील आणि ह्या सगळ्यांना नाशिकमध्ये एक वेगळी ओळख आज आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेली आहे. आज मुंबईमधून नाशिकचा विचार खूप चांगल्या पद्धतीने होतो. तो क्लायमेटच्या माध्यमातून असेल किंवा कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून असेल. पण मुळात ही सुरुवात आपली कशी झाली ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. आता नाशिक शब्द जिथे आला, तिथे अभिमानाने आधी सांगावंसं वाटतं की सिनेमा क्षेत्राची सुरुवातच नाशिकने झाली. दादासाहेब फाळकेंमुळेच लोकांना सिनेमा कळाला आणि ज्या माणसामुळे सिनेमा कळाला त्याचं नाशिक जगाला कळावं म्हणून मी 25 वर्ष झाले काम करतो प्रामुख्याने. आता हा जो प्रवास आहे याचा आपण जर विचार केला तर ही खरंच फिल्मी कहाणी आहे. माझं अजिबातच बॅकग्राऊंड सिनेमा क्षेत्राशी निगडीत नाही, पण तत्पूर्वी मला फक्त असं सांगावं असं वाटतं की हा 25 वर्षाचा कालखंड जिथे मी डोळ्यांनी सिनेमा नाशिकचा बघतोय, माझ्यासोबत अनेक लोक काम करतायत. मग मला असं वाटतं की सगळ्यात जास्त भार मी माझ्या खांद्यावर उचलला आहे. माझ्या सिनेमांचा एकंदरीत ग्राफ बघता, मी केलेल्या कामाचा ग्राफ बघता, टक्केवारीत मी जास्त काम केलं आहे, पण अजून अनेक लोक सोबत काम करतायत. लाईन प्रोड्युसर म्हणून नाशिकमध्ये काही लोक तयार होत आहेत. पण दादासाहेब फाळके आणि त्यानंतर मी काम सुरू केलं 2000 साली, यातल्या मधली जी विंडो आहे त्यात सुद्धा कमीत कमी 10, 20, 25 सिनेमांचं चित्रीकरण इथे झालं. फक्त ते एवढं कन्सिस्टंटली झालं नाही किंवा खूप नाशिकच्या लोकांचा सहभाग नसल्यामुळे ते चर्चेत आले नाही. पण बऱ्याच हिंदी कलाकारांसोबत काम करताना किंवा खूप सिनियर कलाकारांसोबत काम करताना असं जाणवलं मला की ते यापूर्वी पण नाशिकमध्ये येऊन गेलेत. म्हणजे 1994ला अजय देवगण इश्क नावाचा सिनेमाचं गाणं पूर्ण त्र्यंबक रोडला करून गेले आणि त्याच अजय देवगणबरोबर मी आयुष्यातला पहिला हिंदी सिनेमा म्हणजे खाकी केला. तर आपण थोडंसं, मला सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की अजिबातच त्याचं सगळं श्रेय मला जात नाही. पण मला असं वाटतं की एक माणूस जो तिथे आहे सतत आणि म्हणून लोकांचा ओघ वाढलाय, हे मात्र घडलंय. आता माझी सुरुवात ती खरोखर फिल्मी आहे.
तुमच्या कार्यक्रमाला साजेशी आहे. तसं माझं बॅकग्राऊंड कॉमर्सचं आहे. म्हणजे मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि माझा खरा जो विचार होता तो पुढे CA होण्याचा किंवा LLB करण्याचा होता. कारण मी गणितातला टॉपर आहे 10वीला. सो बट ऑबियस असं कुठलं तरी क्षेत्र मला निवडायचं होतं जिथे गणिताला स्कोप आहे. म्हणून मी मग वकील आणि त्याच्यानंतर बरोबरीनेच CA होण्याचं ठरवलं. पण शिक्षण तसं मराठी मीडियमचं म्हणून कुठेतरी तो एक धाक CA होतानाचा होता, की पुढचा अभ्यासक्रम सगळं सगळा इंग्लिशमध्ये आहे. तर तो धाक होता, पण गट्स होतेच. जे इथेही प्रूव्ह केलं ते बट ऑबियस तिथे सिद्ध करू शकलो असतो. तर माझी 95 ते 2000 थोडी राजकीय उठबस होती. माझ्या कॉलेज काळात मी एका संघटनेचा पदाधिकारी पण होतो. नाशिकच्या आमदारांशी पण त्याच्यामुळे संबंध होते. 2000 साली त्यांनी एका मालिकेची निर्मिती करायचं ठरवलं कोल्हापूरमध्ये. पण त्याच्यात मी कुठेही नव्हतो. तो त्यांचं इंटरनल होतं. एक शिवाजी महाराजांवरची मालिका होती. त्यांना नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते. तर ते मी बबन गोल्पांचं नाव घेतोय. त्यांच्यामुळे मी या कार्यक्षेत्रात आलो. मी गोलप साहेबांना सांगितलं, की शिवाजी महाराजांची मालिका आहे. माझे परिचित दिग्दर्शित करतायत. तुम्ही करा. त्यांचं सगळं नियोजन झालं. कोल्हापूरला ती करायची ठरली. पण हे पण स्टँडिंग MLA होते. नुकतंच त्यांचं मंत्रिपद गेलेलं होतं. पण व्याप होताच. ते प्रत्यक्षात स्वतः तिथे काही लक्ष घालू शकणार नव्हते. तर जी मुंबईची आपली टीम होती, त्यांनी त्यांना विनंती केली, की तुमचा एक माणूस इथे असला पाहिजे, जो या सगळ्यावरती लक्ष ठेवेल. आणि फक्त त्यांच्या वतीने एक निरीक्षक म्हणून मला खरं तर तिथे पाठवण्यात आलं, की एक 8-10 दिवस जरा जा. माझ्याही सुट्ट्या आणि कॉलेज सुरू होण्यामधली ती विंडो होती खरं तर. तर त्याच्या दरम्यान तू जा आणि मग एकदा सेट झालं, की तू निघून ये. अशा उद्देशाने मला तिथे पाठवण्यात आलं होतं. मी गेलो, मी ते सगळं बघितलं. मला ट्रीटमेंट निर्मात्याची होती, कारण मी निर्मात्याचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. तर बट ऑबियस एक खुर्ची, एक टेबल टाकून आणि मला ते सुपरवाईज करायला मिळालं डे 1 पासून, की काय घडतंय इथे सगळं. आणि माझा बट ऑबियस इंटरेस्ट, माझी गणितावरती असलेली पकड, म्हणून सहजच कुठेतरी कोपऱ्यात मी एक म्हणजे खरं सिमेंटच्या गोण्यांनी आयुष्य घडवलेला मी असं आहे. तर ते प्लास्टर ऑफ पॅरिस आणि सिमेंट सेट बनवण्यासाठीचा डील करत होते आणि त्यांच्याकडून एक प्रोडक्शनवाला मनुष्य हायर करण्यात आलेला होता बट ऑबियस. तर मी त्याचं डील ऐकत होतो फोनवर जस्ट माझ्या टेबल खुर्चीवरती बसून. तर मी 20 ऑगस्ट 2000 साली या क्षेत्रात पहिला दिवस होता माझा, म्हणजे पावसाळा होता. तर यांना शालिनी स्टुडिओत तो सेट लागत होता. यांना अडचण होती त्या सिमेंटच्या गोण्या ठेवण्याची. आणि तो जो वेंडर होता त्याचं म्हणणं होतं, की 400 गोण्या घेतल्या तर हा रेट आणि 100 गोण्या घेतलं तर हा रेट आणि 400 गोण्या ठेवायचो जागा यांच्याकडे नव्हती. म्हणून मी आपलं सहजच मध्ये उडी मारली. आमचा कला दिग्दर्शक होता अजित दांडेकर. त्याला मी विचारलं, की "अजित दादा मी बोलू का जरा?" त्या वेंडरशी. म्हणाला, "बोल." आणि लँडलाईन फोन होता पूर्वाश्रमीचा. म्हणून मी त्याच्याशी बोललो आणि त्याला म्हणालो, "आय हॅव लॉट ऑफ मनी विथ मी. फक्त जागा नाही आहे. सो मी तुला 400 गोण्यांचे पैसे एका वेळी देतो आणि तू पाठव 100-100." आणि तो तयार झाला. ही कुठेतरी गोष्ट एक प्रतिथयश कला दिग्दर्शकाच्या लक्षात आली, की हा नुसता निरीक्षक म्हणून नाही पाठवला, तर याला इंटरेस्ट पण आहे याच्यात. आणि 4-5 दिवसांनी गोलप आले स्वतः सेट सुरू असताना एक चक्कर मारायला म्हणून. आणि तेव्हाच या लोकांनी सांगितलं, की आम्हाला निर्माता मिळाला, तुम्ही फक्त ॲक्टर म्हणून या. आणि माझ्या पहिल्या मालिकेला माझं नाव आलं एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. कारण मी मग निर्मात्याच्या बिहाफमध्ये होतो, प्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालो आणि 6 महिनेच ती मालिका चालली, पण तिने माझं करिअर घडलं. मग मी 1 वर्ष फिल्म मेकिंगचा कोर्स केला आणि ठरवलं, की आपण स्कोप हिंदीमध्ये आहे. मग दुसरं श्रेय माझं शिक्षकांना जातं. बिटकुला रंजन कुलकर्णी म्हणून माझे प्रोफेसर होते. त्यांचा भाऊ होता नितीन कुलकर्णी, जो नितीन देसाईंकडे असोसिएट होता. तर नितीन देसाईंचे तसे माझे संबंध 95 सालापासून होते. कारण ते कुलकर्णी सरांकडे यायचे आणि बट ऑबियस त्याला 1942 लव्ह स्टोरीला फिल्मफेअर मिळालेला होता. जोशच्या सेटवर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. सो ही फिल्मी जग मी कुठेतरी थोडंसं पाहिलेलं होतं. त्याच्या आजूबाजूला वावर इकडे जाईल असं वाटलं नव्हतं, पण नितीन देसाईशी माझ्या अगदीच आत्ता तो बिचारा जाईपर्यंत अरेतुरेचे संबंध होते, की आणि मग पहिला हिंदी सिनेमा माझा खाकी नावाचा, जो या लोकांचंच चर्चेत ठरलं, की नाशिकला आपण करूया. आणि बट ऑबियस मग नितीनच्या समोर माझं नाव आलं आणि माझा हिंदी सिनेमातला प्रवास सुरू झाला. काय प्रेशर होतं सर ज्यावेळेस आज त्यातल्या त्यात पहिला सिनेमा खाकी आणि त्यात इतकी सगळी दिग्गज मंडळी आणि आउटडोअर शूट्स आणि ते आज आपण खाकीचं जे काही एक्सटिरियर ते सगळं बघतो ते ॲक्शन सिक्वेन्सेस
काय प्रेशर होतं आणि कुठल्या पद्धतीचं काम? हो, नक्कीच होतं. पण तिथे एक गोष्ट फार जमेची होती. ती म्हणजे नितीन देसाईचा भाऊ हा लेबल होता. सो आपोआपच लोकांचा माझ्यावर विश्वास होता आणि मला चॅलेंज स्वीकारायला पूर्वापार आवडतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिथे विंडो फार मोठा होता. म्हणजे त्या सिनेमाचं जे प्री प्रोडक्शन आहे, ते 2002ला जून-जुलैतच सुरू झालं योगायोगाने आणि सिनेमा फ्लोअरवर गेला 2003च्या जानेवारी महिन्यात. सो एक 4 महिन्याचा विंडो मिळाला तयारीला आणि या सगळ्यात माझ्या एक एक गोष्टी मला 2 वर्षाचा त्या क्षेत्रातला अनुभव आणि मधली एक गोष्ट आपण मिस केली. मग ती सीरियल 6 महिन्यांनी संपली. मी एक वर्षभराचा फिल्म मेकिंगचा कोर्स केला आणि मग जो माणूस माझ्या हाताखाली काम करत होता या मालिकेला, कारण मी निर्मात्याचा माणूस असल्याने उगाचच माझं नाव कार्यकारी निर्माता म्हणून येत होतं. त्याच्याकडे मी मुंबईला गेलो, की मला आता शिकायचं आहे ही प्रोसेस सगळी. बरोबर. आणि मग मी त्याचा असिस्टंट म्हणून, फोर्थ रनर म्हणून काम केलं वर्षभरासाठी. तेव्हा थोरला हो अशी एक मालिका आणि नसते उद्योग नावाची अशोक मामांची एक मालिका, प्रभात चॅनल होता पूर्वीचा, त्याच्यावरती होती. त्या दोघांना मी असिस्टंट म्हणून काम केलं आणि त्या सगळ्या काळात त्या मुंबईनी मला सिनेमा शिकवून टाकलेला होता. जे पहिला हिंदी सिनेमा प्रोसेस. करण्यापूर्वी येस, फिल्म मेकिंगची प्रोसेस मी शिकलेलो होतो. त्यामुळे नाशिकमध्ये ते प्रेशर मी झेलू शकलो. फक्त आता इथल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या बट ऑबियस वेगळ्या असतात. तुम्ही छान उल्लेख आपण आधीच नॉर्मलच्या गप्पा मारताना तुमच्या बोलण्यात आलं. तुझाही स्वतःचा अभ्यास मला त्याच्यातून कळाला. मुंबईमध्ये काय असतं, की मुंबईमध्ये मनुष्य म्हणजे काम करणारा ॲक्टर, ते खाली काम करणारा स्पॉट बॉय असू द्या, म्हणजे वर्कर कॅटेगरीपर्यंतचे लोक हे त्यांच्या घरून चित्रीकरण स्थळी येतात. कारण मुंबईत प्रत्येकाचं घर आहे. बरोबर. त्यांच्या घरातल्या लोकेशनपासून ते आपल्या सिनेमाच्या लोकेशनला. बरोबर. ते कुठेही असो. मुंबईत युनियन आहे, त्याचे ठराविक नियम आहेत. तुझ्या घराशेजारी आहे, तरी तुला तुझ्या कॅटेगरी वाईज कन्व्हेन्स म्हणून एक रक्कम दिली जाते आणि तुझ्या घरापासून 20 किलोमीटर आहे, तरी तेवढीच रक्कम. तर युनियनने एक स्टँडर्ड फॉर्मॅट सेट केलाय. म्हणजे निर्मात्याला कळतं, की तू इथून उठून शेजारी आलाय, तरी ते पैसे आणि त्याला कळतं, की तू 1 तास प्रवास करून आलाय, तरी ते पैसे. म्हणजे ते नियमाच्या चौकटीत बरोबर. तिथे फक्त कन्व्हेन्स दिला जातो. आणि जेव्हा हे लोक आउटडोअरला येतात, म्हणजे कुठेही जेव्हा मुंबई सोडतात, मग ते पुणे, वाई, सातारा, नाशिक किंवा कुठेही भारतात, जगात. एकदा मुंबई सोडली, की प्रत्येक माणसाचा सगळा खर्च हा निर्मात्याला करावा लागतो. हो. त्याला बट ऑबियस आमच्याकडे TBL असं म्हटलं जातं. म्हणजे ट्रॅव्हलिंग, बोर्डिंग आणि लॉजिंग. हे सगळं त्याचा घटक झाला. तर ते प्रेशर तर माझ्यावर होतंच. त्यात एवढं मोठं युनिट येणार, पहिलंच आयुष्यातलं बरं मी मालिका शिकून आलेलो. म्हणजे मालिकेचं चित्रीकरण आणि सिनेमाचं चित्रीकरण तो जो स्केल आहे तो लाईक पटीत तो खूप 100 बरोबर. पट. 100 पट. बरोबर. म्हणजे मराठी मालिका ते मराठी सिनेमा हा 5 टाईम जंप होतो तो स्केल आणि मराठी सिनेमा ते हिंदी सिनेमा हा 100 पटीचा फरक आहे आजही. म्हणजे मी स्वतः मराठी आहे. मी अशी तुलना आर्थिक याच्यात करणार नाही. पण आपल्याला बजेटही हल्ली वाचायला मिळतात, की 2 कोटीचा सैराट आणि 100 कोटीचा बिझनेस केला आणि 200 कोटीचा धुरंधर. सो हा 100 पटीचा फरक बट ऑबियस मेंटेन आहेच. होतं. तो बनवताना आहे, त्याचा स्केल मोठा आहे. कारण तो भारतातल्या 36 राज्यांमध्ये किंवा परदेशातही हल्ली रिलीज होतात. रिलीज होतात. म्हणून हिंदी सिनेमाचं बजेट तेवढं असतं. आपण प्रादेशिक सिनेमा आहे म्हणून आपलं बजेट कमी असतं. पण स्केल मला पैसे सांगताना त्याचा स्केल किती मोठा आहे, हे सांगायचं होतं. तर प्रेशर होतंच. पण बट ऑबियसच ते लीलया पार करण्याची गुणवत्ता असल्यामुळे पुढे प्रवास सुरू झाला आणि मग असं करता आज कधी 25 वर्ष झाले हे कळालं पण नाही. पण सर, ज्यावेळेस लाईन प्रोडक्शन ही जबाबदारी आपल्यावरती आली, त्याच्यानंतर मुळात हा फ्लो कसा असतो? म्हणजे जनरली काय असतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, ॲक्टर्स असे काही एक नावाजलेले काही प्रोडक्शन्स आहेत जे की आपल्याला माहिती की अच्छा हे तंत्र आहे. पण लाईन प्रोडक्शन हो, मी जे तेही आता एक्सप्लेन माध्यम करतो आहे. जसं मी त्याचा आधीच त्याकरता ह्या प्रश्नावर येशील तू असं गृहीत धरूनच मी सांगितलं, की दादासाहेब फाळके आणि मी सुरू करणं याच्यामधली जी विंडो आहे, त्यातही नाटकात सिनेमे झाले असा मी उल्लेख केला आणि तेव्हा कुठचाही अमित कुलकर्णी नाशिकमध्ये नव्हता, कोणी लाईन प्रोड्युसर नव्हता आणि 2008 नंतर हॉलिवूडच्या सिनेमांप्रमाणे लाईन प्रोड्युसर हे डेझिग्नेशन आलं. आता एका प्रोजेक्टवर 2 लाईन प्रोड्युसर असतात. प्रथम असतो निर्माता जो पैसे लावतो. मग असतो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जो त्याच्या बिहाफमध्ये सगळं काम करतो. कारण एक निर्माता एकावेळी 10-10 सिनेमे करतो. जसं यशराज आहे, धर्मा प्रोडक्शन आहे आणि आपण अनेक प्रोडक्शन हाऊस बघतो जे एकावेळी 10-10 सिनेमे. सो फिजिकली प्रोड्युसर तर तिथे जाणार नाही.
म्हणून या सगळ्यांना लीड करतो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. आणि मग त्याचा एक हँड, त्याला डेझिग्नेशन देण्यात आलं लाईन प्रोड्युसर, जो मुंबईमध्ये त्याच्या बिहाफमध्ये काम करेल. काम कर. मग जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे तो ॲक्टर, डिरेक्टर, HODशी डील करणं, आणि जो त्याचा लाईन प्रोड्युसर आहे तो बाकी युनिट सांभाळणं. आणि मी जे काम 2008 सालापर्यंत करत होतो याला कोऑर्डिनेटर म्हणायचे. म्हणजे हा 2 लोकांमधला दुवा. जसं नाशिकचं हॉटेल आणि ते प्रोडक्शन हाऊस, तर आपण डील करून देणार म्हणजे आपण त्याच्या हातला दुवा झालं. त्यांच्यासाठी परवानग्या करणार, त्यांना लोकेशन, त्याला कोऑर्डिनेटर म्हणायचे. पण ते खूपच लो डेझिग्नेशन असं वाटू लागलं त्याला. आणि का कोणास ठाऊक ते आपण, मीच असं नाही, पण आम्ही बऱ्याच लोकांनी हट्ट धरला की जर इन हाऊस लाईन प्रोड्युसर असतो आणि तो लाईनअप करतो सगळं, बेसिकली लाईनअप करणारा तो लाईन प्रोड्युसर, तर आम्ही पण तर सगळं लाईनअप करतो, येस. तर आम्हालाही ते डेझिग्नेशन असावं. आणि मग 2008-9 पासून त्याला लाईन प्रोड्युसर म्हणू लागले. आता प्रेशर पार्ट जो झाला ना, जसं तुझ्या बोलण्यामध्ये आधीच आलं की 200-250 लोकांची टीम सिनेमा करतं, एवढ्या लोकांना पण तसंच प्रोडक्शन टीम पण मग तेव्हा 10-12 लोकांची असते. आमच्या पण जबाबदाऱ्या वाटलेल्या असतात. जे माझ्याकडे पण माझ्या टीममध्ये एक मुलगा आहे जो हॉटेल्स बघतो, जो TBL बघतो, एक म्हणजे एक बेसिकली लॉजिंग बोर्डिंग आणि त्यांना त्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या. येस, एक फूड बघतो, एक ज्युनियर आणि हे सगळं बघतो. पल्लवी कदम म्हणून मुलगी आहे आपल्याकडे, ती सगळं कास्टिंग बघते. सो लाईन प्रोडक्शनमध्ये जे 10 ते 12 गोष्टी आहेत वेगवेगळ्या, त्या पण आम्ही पण वाटून घेतल्या त्या, की त्यातलं कोण बघेल, आणि त्या सगळ्यांना लीड मी करतो. जसं इन हाऊस एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सगळं लीड करतो पूर्ण सिनेमा, तसं इथलं जे लाईन प्रोडक्शन आहे ते मी लीड करतो. बट माझ्या हाताखाली कमीत कमी 8 ते 10 लोक असतात जे हे सगळं मॅनेज करायला आपल्याला मदत करतात. बरोबर. पण सर, ज्यावेळेला एखादा सब्जेक्ट येतो, एखादा प्रोजेक्ट येतो, त्यांचं एक ब्रीफिंग होतं की आम्हाला अशा पद्धतीचे लोकेशन्स हवे. ज्यावेळेला आपण त्या लोकेशन्स बघायला जाता, तर ते मधले किस्से किंवा एखादा आठवणीत राहणारा किस्सा, अनटच जागा, तो प्रवास, ती ट्रॅव्हल जो एक्सपिरियन्स आहे, आहे ना, असं अनेक किस्से असतात. नक्कीच आहेत. आता आम्ही काय 2004ला आधी माझं सुरू झालं खाकीनी करिअर. त्यानंतर मग लगेचच मला अजय देवगणनी स्वतः एका सिनेमासाठी माझं नाव रिकमेंड केलं. ब्लॅकमेल नावाचा सिनेमा. अजय देवगण, सुनील शेट्टी, प्रियंका चोप्रा, चांगली कास्ट होती. त्याचं पण बहुतांशी चित्रीकरण नाशिकमध्ये झालं. तर ते कुठे झालं, तर जिथे ऑलरेडी खाकी नावाचा सिनेमा झाला आणि त्याच ग्राउंडवर जिथे कॅटल बाजार झाला तिथेच ब्लॅकमेलचं ॲक्शन सिक्वेन्स झाली, कार रेस एक. सो आपण पूर्ण रेसिंग ट्रॅक बनवलेला, पण ते लोकेशन अजय देवगणनी पाहिलं होतं. तर बेसिकली काय, हा प्रवास 2 प्रकारे होतो. एक तर सिनेमात बघितलेल्या लोकेशनची चर्चा होते की कुठे करून आलाय, आणि तिथल्या लोकांना संपर्क होतो. हे झालं चित्रित झालेलं लोकेशन पुनर्चित्रित होण्याचं त्याच्यातनं एक रेफरन्स रेफरन्स मिळतो. बरोबर. तसं अजय देवगण स्वतःच दोन्हीकडे होता. तेव्हा अजय देवगणनीच बट ऑबियस सांगितलं की आपण हा जो कारचा पूर्ण रॅली आहे, कारचं चेस आहे, हा सगळा आपण तिथे करू शकतो. म्हणून ते अजयनी सुचवलं. बट ऑबियस मी खाकी केलेला असल्यामुळे अजयनीच माझं नाव त्या निर्मात्यांना पण सुचवलं आणि त्यांनी मला अप्रोच केलं. नरेंद्र बजाज, श्याम बजाज. तर त्या लोकांनी पण बरेच बंधन, अगर, अक्सर, कही प्यार ना हो जाए मोठे मोठे सिनेमे केलेत. युगांधर. श्याम बजाज बेसिकली डिस्ट्रीब्युटर होते, ज्यांनी तेजा डिस्ट्रीब्यूट केलाय. महेशचंद्रला घेऊन युगांधर केला. ते नावाजलेले निर्माते. ही पण मोठी फिल्म होती. अनिल देवगण डिरेक्ट करत होते स्वतः. मग त्यांच्यामार्फत विचारणा करण्यात आली. मग मी तेच बट ऑबियस तेच लोकेशन, पण ते होतं मेजर लोकेशन की इथे जाऊ. आणि मग त्या फिल्ममध्ये बराच त्यांचा प्रवास होता. मग डिरेक्टरनी मला ब्रीफ केलं की आपल्याला काही रोड्स हवेत की जे आयसोलेटेड आहेत, की ज्याच्या बाजूला शहर दिसणार नाही. कारण एक मुलगा किडनॅप होतो सॉरी अजय देवगणचा. आणि मग म्हणून त्या सिनेमाचं नाव ब्लॅकमेल आहे. तर तो सगळा प्रवास आहे. आणि मग मी पूर्ण नाशिक त्यांना दाखवलं जे मी लहानपणापासून बघत आलो होतो. तर तसं त्याचं श्रेय सर्वस्वी मला जात नाही. पण आज मी दिग्दर्शकाला शाश्वत सांगतो, जसं मी आत्ताच एक बाहेरून फोन केला की हे फोटोज जरा मला पाठव, कारण त्याचा ब्रीफ माझ्याकडे आलंय की काश्मीर चीट करायचं आहे. सो प्रॉपर काश्मीर तर असं नाशिकमध्ये मिळणार नाही, बरोबर. वाई साताऱ्यात मिळणार नाही, पण मला माहिती आहे की त्याच्याशी मिळतं जुळतं कुठे मिळेल. हा माझा आता 25 वर्षाचा अनुभव आहे. बरोबर. पण तेव्हा आम्ही रँडम जागा दाखवायचो त्यांनी एक्सप्लेन केल्याप्रमाणे. आणि मग ते श्रेय तेव्हाच्या दिग्दर्शकाला, तेव्हाच्या कॅमेरामनला होतं. पण यातला जो इंटरेस्टिंग किस्सा आहे तो खरंच ऐकण्याजोगा आहे. हे असाच प्रवास सुरू झाला आणि माझे 3 सिनेमे झाले. मी दीवार नावाचा एक सिनेमा केला, जो सेकंड दीवार आलेला. संजय दत्त, हो. अक्षय खन्ना, मिलिंद के. रुत्ले यांनी मेनन. केलेला, के. के. मेनन. बरं, मिलिंद रुत्ले यांनी केलेली फिल्म होती.
तर ती आपल्या देवळाली कॅम्पला पण चित्रित झाली, रेल्वे स्टेशनला. तर त्या सिनेमातले जे काही लोकेशन्स होते, खाकीचे जे काही लोकेशन्स होते आणि ब्लॅकमेलचे, ते माझ्या नजरेसमोर होते, की हे चित्रित होतात. हे दिग्दर्शकाला, कॅमेरामनला लगेच आवडतात. हे मला साधारण माहिती होतं. तर मी असंच सुभाष घईंचा किसना नावाचा सिनेमा नाशिकमध्ये करायचं ठरलं. आणि माउथ टू माउथ आहे खरं सांगायचं तर. म्हणजे कुठे जाऊन चित्रीकरण करावं, काय शहर चित्रीकरण फ्रेंडली आहे, कुठे व्हर्जिन लोकेशन्स आहेत, जे अनएक्सपोज्ड आहे. ते सिनेमाच्या क्षेत्रात आपोआप चर्चा होते त्यांच्यात. तसं सुभाष घईंनी पण नाशिकला किसना नावाचा सिनेमा करायचं ठरवलं आणि त्यांची टीम आली स्काउटिंगला. सुरुवातीला काय होतं, आमच्याकडे एक स्क्रिप्ट येतं. आता तर सगळं आपण टेक्नोसॅव्ही झालेलो आहोत. पूर्वी फोनवर ब्रीफ यायचं फक्त, की एक रस्ता पाहिजे. आता रेफरन्स पिक्चर येतात. बरोबर. पूर्वी ब्रीफ यायचं फक्त, की एक बंगला हवा, मग तो एका राजाचा दिसला पाहिजे किंवा तो एका गावातल्या सरपंचाचा वाटला पाहिजे, एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हॉटएव्हर असं ब्रीफ यायचं. तसं किसना तर ती थोडी राजे-राजवाड्यांशी संबंधित सिनेमा होता. मग इथे बिरमाणींचा चांगला बंगला आहे देवळाली कॅम्पला. त्याचे फोटोज मी पाठवले. पूर्वी तो द्रविडी प्राणायाम होता. कॅमेऱ्यात फोटो काढा, मग कुठल्यातरी सायबरला जा, हां. मग तिथून ते पाठवा. तो द्रविडी प्राणायामच होता एक प्रकारे. पण मग हे लोक त्या फार भानगडीत न पडता, एकदा आपण त्यांनी ब्रीफ केलेलं सांगितलं, की हे मिळू शकेल, की त्यांची एक टीम यायची स्काउटिंगला. बट ऑब्व्हियस ती आली आणि तो एक बंगला वगळता त्यांनाही सगळं असंच हवं होतं. आयसोलेटेड रोड्स, कुठेतरी एक छोटासा ब्युटिफुल तळं पाण्याचं, जे की पास्ते म्हणून सिन्नरमध्ये गाव आहे तिथे झालं. पण त्याचं श्रेय सुभाष घईंना आहे. मग मी जे शूट झालंय, पूर्वी डुबेरचं एक लेक झालं होतं. आपण सगळा खाकी, त्र्यंबक, वैतरणा रोड आणि जातेगावमध्ये गेला तर तिथे बॅकवॉटर होतं. ते मी सगळं दाखवलं आणि मी सांगितलं पण, की हे खाकीत झालंय, हे याच्यात झालंय, हे आम्ही ब्लॅकमेलमध्ये केलंय, हे दिवारमध्ये झालंय. बट ऑब्व्हियस जिथे-जिथे शूट झालं त्याचे मी नावं घेतली. हे लोक गेले आणि त्यांचं कन्फर्म झालं, की नाशिकला शूटिंग करायचं. आणि नवीन लोकेशन्स आपल्याला का मिळाले त्याचं श्रेय सुभाष घईंना आहे. तर मग जे लोक ते आपण एका मुद्द्यावर संपवू आणि मग तुझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याशी संलग्न आहेच माझ्याकडे. ते त्याशी रिलेटच करतं. त्याचं उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं. तर बट ऑब्व्हियस मग आम्ही घई स्वतः आले, सुभाष घई आणि 4-5 दिवस आधी ते आले, की आता येऊन राहू, सगळं फायनल करू आणि एक 20 दिवसाचं शूट त्यांनी प्लॅन केलं होतं, जे झालं पण. तर एक ठिकाणी 3 दिवस, एक ठिकाणी 4 दिवस जसं तू म्हणतो तसं. आणि त्यांच्या टीमनी बट ऑब्व्हियस त्यांना सांगितलं, की जे आपल्याला हवंय रँडम मिळणार आहे. आणि घईंसोबत एक स्काउटिंग सुरू झालं, की आता हे सगळं बघू जिथे-जिथे चित्रित करायचंय. आणि नेमका त्यांचा एक असिस्टंट बोलला त्यांना आवडलेल्या एका सुंदर लोकेशनला, की हे शूट झालंय दिवारला असं-असं. मग त्यांचा एकदम इगो हर्ट झाला. मी तर त्यांना सांगितलेलं होतं त्यांना ऑलरेडी. तिथे समीर चंदा नावाचे प्रोडक्शन डिझायनर होते. बेसिकली आर्ट डिरेक्टर. पूर्वी त्याला आर्ट डिरेक्टर म्हणायचे. आता त्याला प्रोडक्शन डिझायनर म्हणतात. तेही हॉलिवूडमुळे नाव आलं. बट ऑब्व्हियस. तर मग पूर्वी काय होतं, की प्रोडक्शन डिझायनर सुचवायचं, की आपण शहरात हे सहजगत्या मिळेल. तर ती समीर चंदनचाच फोन आपल्याला पहिल्यांदा आला होता किसनासाठी. ते कोणत्यातरी असिस्टंटनी सांगितलं, की हे या सिनेमात होतं. मग ते चिडले. मग त्यांनी मला पण जवळ बोलवलं आणि सबसे पहले ना, किस फिल्म में क्या था वो दिखाना बंद कर दे, फिर तो कौन आएगा? क्योंकि बॉम्बे में भी तो फिल्म सिटी है, वहाँ पे भी तो रोड है, वहाँ पे भी तो सब कुछ है. मुझे अनएक्सप्लोर लोकेशन दिखा. मग त्यांनी त्यांचा कर्मा नावाच्या सिनेमाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं म्हणून माझी अटक वाचली. पेट्रोल पाकिस्तानच्या बॉर्डरवर संपलं. अच्छा. जर संपत नाही तर मी पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जातो आणि मला अरेस्ट झाली असती. पण मी इतका वेडा होतो म्हणजे मला भान नव्हतं, की मी पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये चाललोय. सो त्यांनी सांगितलं, की आता रँडम घेऊन चल सगळ्या नाशिकमध्ये मला. ओके. पण म्हणजे ती एक वेगळ्या पद्धतीची रेखी पण ज्याला प्लॅनच नव्हता. आपण जिथे शूटिंग झालंय, ते लोकं आपल्याला माहिती आहेत, हे फ्रेंडली आहेत. करेक्ट. यांना आता माहिती आहे त्यांच्यासाठीचं कास्ट माझं करून झालंय खाकीच्या वेळेस. बरोबर. पण सर, ज्यावेळेस आपण लोकेशन्स हंट करतो आणि त्या लोकांना मुळात आता थोडं सवय व्हायला लागली, की अरे शूट असतं म्हणजे बरीच माणसं येतात. मग ते दिवसभर शूट करतात. कधी 2 दिवस, कधी 3 दिवस सीनच्या रिक्वायरमेंटनुसार. पण मुळात तिथल्या स्थानिक लोकांना त्या सिनेमाच्या रूटीनमध्ये कन्व्हर्ट करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं, की मुळात आम्ही इथे काय करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला ही जागा हवी. ते जे कन्व्हिन्स करणं असतं, ते एका लेव्हलला खूप चॅलेंजिंग होऊन जातं आणि अशा अनेक लोकेशन्समुळे तो पण एक वेगळा अनुभव आपल्याकडे असतो. हो. येस. आता तुझ्या प्रश्नाकडून ह्या सगळ्यांकडे एकत्रित आपण येऊ.
एक खिचडी होईल, पण तुझे सगळे प्रश्नांची उत्तरं मिळतील. सो पहिल्यांदा जेव्हा खाकीसाठी मी गेलो, त्या लोकांसाठी तो अनुभव नक्कीच नवीन होता. पण त्या सिनेमात अमिताभ बच्चन, त्या सिनेमात ऐश्वर्या राय, अक्षय कुमार, अजय देवगण हे नावं ऐकूनच आधी लोकं तर आनंदी होतात, की हे लोक आपल्या गावात येणार आहेत. त्यामुळे परवानगी बिचारे सगळे सहजगत्या. माझा व्यक्तिगत अनुभव, मला 25 वर्ष नाशिकमध्ये काम करताना, शहर असो की ग्रामीण असो, सगळीकडे लोकांचं सहकार्य मिळालं. बट ऑबियस म्हणून माझं करिअर घडू शकलं. तर खाकीसाठी आम्ही त्या लोकांना कन्व्हिन्स केलं होतं. बट ऑबियस बच्चन साहेब आले. गावांनी त्यांचा सत्कार केला आणि पेपरमध्ये वर्तमानपत्रात छापून येऊ लागलं, की जातेगावमध्ये खाकीचं चित्रीकरण. त्या गावाला आपोआपच प्रसिद्धी मिळाली. बरोबर. त्यामुळे ते लोक सेट होते. आणि माझ्यासाठी घईंनी टाकलेलं आता चॅलेंज होतं, की घई अनएक्सप्लोर ठिकाणी घेऊन फिरले. कुठलेही रँडम घाट दाखव, रस्ते दाखव आणि पास्ते नावाचा घाट, जो मी स्वतः आयुष्यात कधी गेलेलो नाही. तिकडनं आम्ही टाकली गाडी आणि त्यांना आवडलं. आता धर्मसंकट होतं, की ते आलेत अवघ्या चित्रीकरणाच्या 4 दिवस आधी आणि आता शोधत फिरतायत आणि चित्रीकरण करणार. मग तिथे पास्त्याला जयंत आवड नावाचे सरपंच, तरुण मुलगा अगदी सरपंच होता. मी त्यांना एक्सप्लेन केलं. लोकांना सुरुवातीला जरा कुतूहल वाटतं. आपण असं सामान्य राहणीमान, कुठेही कालात बाया नाही, फिल्मी काही नाही. तर मग अरे हे डायरेक्ट अमिताभ बच्चन किंवा सुभाष घई येणार म्हणतायत, मोठे-मोठे नावं. हा माझा तर फार वाईट अनुभव आहे नाशिकमधला. म्हणजे मी रेस्टॉरंटमध्ये जरी बसलोय आणि गप्पा मारताय, तर लोक असे बाजून येऊन तोंड बघतात. अरे दारू-बिरू पिऊन तर कोणी बोलत नाही येणार. असंही होतं बऱ्याचदा. म्हणजे हाही माझा अनुभव आहे. तर बट ऑबियस पण नंतर जेव्हा ते प्रत्यक्षात घडतं, खरोखर आपण त्यांच्याकडनं पत्रव्यवहार करतो. त्यांना गावाला काहीतरी देणगी स्वरूपात पैसे देतो आणि प्रत्यक्षात आपले कलाकार येतात किंवा सुभाष घईंसारखा मोठा दिग्दर्शक येतो, तेव्हा ते गाव आपोआपच यूज टू होतं. तिथले प्रमुख लोकं आपण हाताशी ठेवतो आणि आपल्याला पूर्वाश्रमीचे जे अनुभव आहेत, जातेगावला आपल्याला आला किंवा काय, की लोकं थोडा त्रास देतात एवढे मोठे ॲक्टर झाल्यावर. तर मग आपल्याला आपण उभं राहण्यामागे सगळ्याच प्रशासनाचे आपल्याला सहकार्य लाभलंय. ऑथॉरिटीचं जसं रस्ता करतो तर PWD, फॉरेस्ट केलं तर फॉरेस्टची स्वतःची ऑथॉरिटी आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा पाणी करतो तर इरिगेशन आहे. पण आपल्याला मध्ये कोविड काळात सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरांना दिले होते चित्रीकरणाचे. तर आपल्याला कलेक्टरांनी पण, मांढरे कलेक्टर होते, खूप सहकार्य केलं. त्या कार्यालयाने आता 5 वर्ष खूप सहकार्य केलं. पण मी उभं राहण्यामागे सगळ्यात मोठं सहकार्य ते पोलीस खात्याचं. योग्य वेळी पोलीस परवानगी आपल्याला देतात आणि पोलीस प्रशासन आपल्याला पोलीस प्रोटेक्शनही देतं. तर ती आपण काळजीच मुळात घेतो, की कुठे आपल्याला माहिती आहे, जिथे चित्रीकरण करून झालंय, तिथे आपल्याला अंदाज येतो. तर आपण त्याप्रमाणे पोलीस, आणि जे व्हर्जिन लोकेशन आहे, अनएक्सप्लोर्ड लोकेशन आहे, तिथे आपण थोडासा पहिल्या 2 दिवस पोलीस फोर्स जास्त ठेवतो. बाउन्सर्स आपण जास्त ठेवतो, की क्राऊड आपल्याला, आणि मग एकदा लोक एक अंदाज येतो पहिले येस, 2 लोक चांगले लक्षात आलं, की पण मी म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये माझ्या कॅमेऱ्यानी, बॅक ॲक्टिव्हिटीनी कधीच तो सफर झाला नाही. म्हणजे कोणतरी धुडगूस घातला, माझं चित्रीकरण थांबलं, कुठेतरी माझ्याकडे परवानगी नाही म्हणून माझं चित्रीकरण थांबलं, कोणाची परवानगी न घेता त्याच्या जागेत जाऊन शूटिंग करतोय, असं अजिबातच नाही. मी फार कागदी किडा आहे. कारण माझ्या भरोश्यावर 200-250 लोक आणि खूप अनुभव आहेत. जसं मी म्हणालो नाशकात काही लोक आहेत, तयार होत आहेत, तसं पुणे, वाई, सातारा खूप सिनियर लोक पण आहे माझ्या बरोबरीने. पण त्यांचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यांच्या निष्काळजीपणामुळे निर्मात्यांनी काय सफर केलंय ते ऐकायला मिळतं. त्यामुळे मी प्रचंड काळजी घेऊन काम करणारा लाईन प्रोड्युसर आहे. म्हणून माझं नावलौकिकही थोडासा इतरांपेक्षा वेगळा आहे असं मला वाटतं. इंडस्ट्री ते म्हणते. येस. तर मी थोडंसं काळजीपूर्वक काम करतो आणि मग त्याच्यामुळे आत्तापर्यंत मला कधी कुठल्या संकटाला सामोरं जावं लागलं नाही. बरोबर. आता आपण लोकेशन्सबद्दल बोलत होतो. आता मुळात सिनेमा म्हटला, की एका गावाची कथा असते. त्या गावातनं जशी कथा पुढे जाते तसं गाव कधी-कधी बदलतं, कधी शहर होतं, कधी वेगवेगळ्या लोकेशन्सला शूट करावं लागतं. ॲट अ टाईम इतक्या सगळ्या लोकांना मल्टिपल ठिकाणी ट्रॅव्हल करणं हे खरं तर निर्मात्यासाठी पण खूप जिकिरीचं काम असतं. अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये एक आपण म्हणूया, की एक त्याच्यामध्ये एक सोल्युशन शोधत असतो, की याच्याशी साजेसं लोकेशन मुंबईच्या जवळ कुठे मिळू शकतं. हा एक ऑप्शन निर्माता आपल्यासमोर ठेवत असतो. मग अशा वेळेस आता जसं बुलेट राजामध्ये UP दाखवायचं होतं, तर मग नाशिकचा जो गंगा घाट होता त्या पद्धतीचा. असे कुठले बाहेरचं लोकेशन हे नाशिकमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने दाखवलं आणि ते
आजही लोकांना वाटतं की अरे हे तर तिकडे शूट केलं बट नाही, हे नाशिकमध्ये शूट झालंय. तर त्याबद्दल पण ऐकायला आवडेल. हो, प्रश्नच नाही. अविश्वसनीय असेच काही गोष्टी आहेत, कारण नाशिकमध्ये नाशिक फार कमी सिनेमात दाखवलं गेलंय. नाशिकमध्ये जेवढ्या सिनेमांचं आम्ही आतापर्यंत सब्जेक्टिव्ह नाशिक नाही. सब्जेक्टिव्ह नाशिक असं फार कमी. हं. बाकी प्रत्येक वेळी आपण चीटच केलंय. कारण सगळ्याच सिनेमामध्ये महाराष्ट्र दाखवू शकत नाही. जसं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मध्ये आलेली वेब सीरीज जी की झारखंड आणि हे आपण पूर्ण नाशिक दाखवलं. जी पटकन तुम्हाला स्ट्राईक होईल अशी वेब सीरीज. जिच्यात आपल्याला ओ-टी-पी आणि याच्याने कसं फसवलं जातं. जमतारा. येस. येस, येस. ती सगळ्यांनी पाहिली की नाही ते Yes, चेक yes. करणं मला गरजेचं नाही, नाही, लगेच किक झालं. जामतारा हा सगळा झारखंड बेस होता. जामतारा नावाचा डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यावर आधारित ती होती आणि योगायोगाने ती कधीही आणि कुठलाही भाग त्याचा झारखंडमध्ये चित्रित झालेला नाही. जामतारा सगळी नाशिकमध्ये चित्रित झाली. वॉव! 50%, 30% इन वाई, 20% इन मुंबई. काही गोष्टी पर्टिक्युलर त्यांना सेटच लावायला लागले. ह्यूज पार्ट जो नाशिक झाला. आणि बुलेट राजाचं असं आहे की बुलेट राजा ही 80% लखनौला शूट झाली आणि क्लायमॅक्स शिल्लक होता आणि काही सीन्स त्यांचे बाउन्स झाले, म्हणजे जे चित्रीकरण त्यांना वापरण्याजोगं चित्रित झालं नाही. तर तेव्हा ते लोक त्यांच्याकडे कमी दिवसासाठी जेव्हा जायचं असतं तेव्हा परवडत नाही एवढ्या लांब 400-500 लोकांना घेऊन जाणं. तेव्हा ते लोक अशा जागा शोधत होते की ज्या UPशी मिळत्या जुळत्या असतील आणि ते शूटिंग आपण जवळ करू शकू का. तर तेव्हा त्यांना नाशिक आवडलं आणि मग गंगेवर फक्त क्लायमॅक्स शूट झाला. तशी ती 80% फिल्म UPत शूट झाली. बरोबर. 20% शूट ती इथे झालं आणि माझ्या करिअरला बुस्टर लावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यात बुलेट राजा पण आहे आणि त्याच्यात जेल आहे आणि तो सगळा नाशिक जेल आहे, जो UP जेल दाखवलाय. बट ऑब्वियस तो सिनेमाचा बेस UP आहे, तिथे कुठेही नाशिकचा उल्लेख नाही आहे. तर तो जो आहे तो UPमध्ये सगळं त्यांचं चित्रित झालं. तिथे राजा भैया नावाचा मनुष्य त्यांचा मिनिस्टर होता. त्यांनी जेलसाठी त्यांना तिथे परवानगी पण दिली की तुम्ही करा जेल आणि तिथे जो IPS बसलेला आहे त्या जेलचा, त्याचा इगो हर्ट झाला की एका चौथी-पास मिनिस्टरनी नुसतं पत्र देऊन टाकलं की जेलला जाऊन शूट करा आणि त्यांनी तो तिथे शूट करूच दिला नाही. म्हणजे पूर्ण युनिट जेलच्या बाहेर जाऊन उभं आणि शूटिंग करू दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं पण की तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे आले असते तर 1 मिनिटात दिलं असतं. कारण शासनाने प्रत्येक शासकीय वास्तू चित्रीकरणाला वापरता यावं म्हणून तरतूद ठेवलेली आहे. म्हणजे वेळेच्या मर्यादा, येस, येस. पैसे म्हणा, दिवस म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी असं तरतूदच आहे. चित्रीकरण तुम्ही करू शकता अशी. पण तुम्ही एका मंत्र्याचा हे घेऊन एक प्रकारे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या लोकांनी ती परवानगी नाकारली. बापरे! आणि मग त्यांच्यासाठी ते चॅलेंज होतं की मिनिस्टरच्या पत्रांनी नाकारली. तर इथे ते खूप लो कॉन्फिडन्स होता त्यांचा की नक्की मिळेल ना, मिळालं तर शूटिंग तर होईल ना, परवानगी झाली तरी करू देतील ना. आणि मी त्यांना अश्युअर केलं की होणार आणि ते जेल नाशिकचा आपण स्टुडिओसारखा त्यांना उपलब्ध करून दिला. कारण तिथे आपण आधीच अपहरण केला होता. करेक्ट. त्यामुळे त्याच्यावर आपली पकड होती. हे लोक शुअर नव्हते की नक्की होईल की नाही आणि ते स्टुडिओसारखं शूट झालं आणि सेम प्रोडक्शन हाऊस लगेच बदलापूर नावाचा सिनेमा येऊन आला, जो बहुतांशी नाशिक जेलमध्ये शूट झालाय. आणि मग एकाचं दुसऱ्याचं तिसऱ्याला असं करता करता तो प्रवास सुरू झाला. सर आता आपण लोकेशन्सबद्दल बोललो. मला ना लापता लेडीज या सिनेमाविषयी खूप कुतूहल आहे, की कारण एकंदरीत ना बऱ्यापैकी रेल्वे स्टेशनचा त्याच्यामध्ये खूप मोठा लोकेशन्स वाईज त्याचा खूप मोठा वाटा आहे. सो ज्यावेळेला रेल्वे स्टेशन शूट करायचं असतं, त्यावेळेला ट्रेनचे ते स्केड्यूल्स आणि ते ट्रेनचं ये-जा होणं, ते शूट करणं, त्या वेळेमध्ये शूट करणं, शूटिंगचे आपले शिफ्ट टायमिंग त्याच्यामध्ये मॅनेज करणं, हे किती चॅलेंजिंग होतं सर? रेल्वे परवानगीकडे आपण जाऊया. रेल्वेनी पण जसं मी आधी उल्लेख केला, की सगळ्या ज्या शासकीय परवानग्या आहेत किंवा शासनाचे जेवढे कार्यालय आहेत, शासनाच्या ज्या सुविधा ते आपल्याला पुरवतं, जसं पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बस, रेल्वे, इथे सुद्धा यांनी चित्रीकरणाची तरतूद ठेवलेली आहे. आपल्याला बस स्टँड आणि बस, तसंच रेल्वे स्टेशन आणि रेल्वे चित्रीकरणासाठी मिळते. तर पहिलं प्राधान्य म्हणजे तिथे आपण असं दिलं होतं, की जो ट्रॅक कमी चालतो. कारण मध्य रेल्वे जी आपली आहे मुंबई ते दिल्लीपर्यंत ती प्रचंड बिझी आहे. आपण देवळाली कॅम्पलाही चित्रीकरण केलं, नाशिक रोडलाही केलं, ओढाही केलं, पण ते खूप थोड्या वेळासाठी पाहिजे असेल तर किंवा जिथे आपण रेल्वेच्या शेड्यूलनुसार चित्रीकरण करू शकू
असे आपण बिझी ट्रॅकला केले. आणि हे जे आहे हे सर्वस्वी म्हणजे 12 तास पूर्ण किरण रावांची इच्छा होती की रेल्वे स्टेशन आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून आपण अशी लाईन निवडली की जी लाईन मुळात कमी बिझी आहे. म्हणून आपण मनमाड ते सोलापूर ही जी लाईन आहे हिची निवड केली. तिच्यावरचे रेल्वे स्टेशन शोधले आणि येवला आणि कान्हेगाव नावाचं जे रेल्वे स्टेशन आहे ते आपण सगळं चित्रित केलं. इथेही परत ती गंमत आहेच. इथेही हा मध्य रिसर्च प्रदेश हां. इथेही सिनेमात हो. मध्य प्रदेश आहे आणि आपण चित्रीकरण नाशिकमध्ये केलं. जे मी जसं म्हणालो की नाशिक म्हणून फार कमी सिनेमात दाखवण्याचा योग आला. बाकी ठिकाणी तर आपण ते चीट केलं. तर आपण येवला ते कान्हेगावचा ट्रॅक निवडला आणि तिकडे 3 ट्रॅक आहेत रेल्वेचे. सो आपण ज्या ट्रॅकवर शूटिंग केलं आणि जिथे आपण येवला रेल्वे स्टेशनवर शूट केलं तिथे दिवसभरात एकच ट्रेन थांबते. मग तिचं शेड्यूल आपण मॅनेज केलं कारण आपले काही ट्रॅव्हलिंग शॉट्स होते जिथे रेल्वे आपली चालते. आणि त्यावेळात त्यांची जेव्हा रेल्वे येणार आहे तेव्हा आपण आपले रनिंग शॉट्स घेतले आणि त्यांची रेल्वे येऊन गेली की आपण मग रेल्वे स्टेशन वापरलं. वा. सो ते शेड्यूल आपण निवडतानाच अशी जागा निवडली की जिथे कमी प्रमाणामध्ये त्यांची स्वतःचा राबता आहे किंवा तिथे कमी ट्रेन चालतात. बरोबर. ही दिग्दर्शकाची पण कमाल आहे. स्वतः R&D किरण रावांचं फार मोठं होतं. त्यांना स्वतःला माहिती होतं मला काय किती वेळासाठी माहिती आहे. तर ते पण अभ्यासपूर्वकच आपल्याकडे येताना आल्या होत्या. सर काय फरक आहे की आता जवळपास ॲड शूट्स आपण जवळपास 200च्या वर ॲड शूट्स केलेले आहे. ॲड शूटचा क्रू, सिनेमाचा क्रू, वेब सिरीजचा क्रू ह्या सगळ्यांच्या क्रू आणि त्याचं टाईम मॅनेजमेंट आणि त्याचं लाईन प्रोडक्शन या सगळ्यांमध्ये काय फरक आहे? आता सगळ्यात जे सोपं आहे ना, सुंदर आहे. तुमच्यासाठी जी जाहिरात आहे, ती कधी 15 सेकंदाची, कधी ती 30 सेकंदाची, फार तर फार ती 1 मिनिटाची. पण तेव्हाही तशी ती 1 मिनिटाची जाहिरात टीव्हीवरती काही दाखवली जात नाही. ती माहितीपट तो मग माहितीपट होऊन जातो, जेव्हा तिचं ड्युरेशन इतकं वाढतं. तर आमच्यासाठी सगळ्यात सोपं चित्रित करायला हे जाहिरात. म्हणजे जाहिरात मला जरी ती 15 सेकंद किंवा 30 सेकंदाची दिसत असली, तरी ती चित्रित करायला आमच्याकडे 3 दिवस असतात. त्यामुळे सगळ्यात शांत, सगळ्यात जास्त चांगलं बजेट म्हणजे पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींना खर्चायला पैसे. बजेट म्हणजे आम्हाला मिळणार नाही, आम्हाला पैसे तेच मिळतात. पण पडदा जो आहे तुमचा जो स्क्रीन आहे ते महत्त्वाचं आहे. आपल्याला लोकांना जे आहे ते पडद्यावर काय दिसतं ते दिसतं. मागच्या घडामोडी कोणाला दिसत नाही. पण जाहिरात एक मात्र असं क्षेत्र आहे याच्यामध्ये की पैसे खर्चताना ते A+मध्ये जातात. ते त्यांच्याकडे बजेट जास्त असतं. मग येतो हिंदी सिनेमा. मग येतो मराठी सिनेमा आणि मग येतात मालिका. त्याची जी क्रमवारी आहे पैशांची ती अशी आहे. सो जाहिरात चॅलेंजिंग असतं कारण 15 ते 30 सेकंदातच त्यांना सगळं दाखवायचं असतं. मग त्यांचा जो कलाकार, त्यांचा ब्रँड, त्याचे एक्सप्रेशन्स आणि बॅकग्राऊंड. बट ऑब्व्हियस ह्या सगळ्यांचा ताळमेळ घडत असताना 15 सेकंदात चारही गोष्टी तितक्याच तुल्यबळ हो, हो. असतात. त्यामुळे तिथे चित्रीकरण स्थळ निवडणं हे सगळ्यात मोठं टास्क असतं. सिनेमात ते धकतं. सिनेमातली जी जर्नी आहे, तिच्यामध्ये कुठेतरी रस्ता असा वळतोय, असाही वळतोय, असाही वळतोय आणि मग डोंगर दिसतोय. आणि जाहिरातीत फक्त असा वळतानाच डोंगर दिसतोय. टफ टास्क असतं. सो तिथे आम्हाला जे टास्क असतं ते चित्रीकरण स्थळ निश्चित होईपर्यंत ते चित्रीकरण स्मूथली होतं. सिनेमाचं चित्रीकरण सगळ्यात अवघड. दिवसभरात जे ड्युरेशन आहे, जितकं शूट झालं पाहिजे ते झालंच पाहिजे आणि इतका लवाजमा, इतके मोठे कलाकार, त्या त्यांच्या स्वतःच्या वेळा आणि त्याच्यात आपल्याकडून कुठली चूक होता कामा नये. म्हणून मग सिनेमा हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं टास्क असतं, सिनेमाचं चित्रीकरण. बरोबर. पण ज्यावेळेस हे सगळं शूट सुरू असतं त्यावेळेला मुळात ही सगळी टीम बांधणं आणि नाशिकचे जे काही आपले आपण म्हणूया की स्थानिक तंत्रज्ञ असतील त्यांना घेऊन काम करणं आणि त्यांचं पूर्ण त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देणं हा अनुभव एकंदरीत कसा झाला की हो, आता टीम किती पण वाढली आहे? बरोबर. तिथे आपण थोडंसं कमी पडतोय. आपण आता एका न विचारलेल्या प्रश्नाकडे येऊ आणि मग याच्या उत्तराकडे जाऊ. तर सगळ्याच नाशिककरांची इच्छा आहे आणि कला क्षेत्रातल्या सगळ्या कलाकारांची की नाशिकमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरी व्हावी. माझा थोडासा हट्ट चित्रनगरी व्हावी याकडे कमी आहे. चित्रनगरी तर व्हावीच. व्हावीच. ओके. पण गेल्या 25 वर्षात आपण ती मुळात उभी केली आहे. जे नाशिकचं चित्रित झालेलं प्रत्येक चित्रीकरण स्थळ हे लोकांना आपण स्टुडिओसारखं दिलंय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टुडिओ की शूटिंग फ्रेंडली. शूटिंग जसं आपण इथे 4 भिंतीच्या आता आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाहीये. तसंच आपण प्रत्येक चित्रीकरण स्थळ त्यांना उपलब्ध करून दिलंय. जसं काही ते एखाद्या
स्टार्ट पद्धतीच्यात स्टुडिओ सारखं आहे, म्हणजे ते आपण करून झालंय. आपण जवळजवळ 50% नाशिक एक्सप्लोअर करून झालंय. 50% शिल्लक आहे. म्हणजे ते अजूनही 50% शिल्लक आहे. बट ऑबियस शिल्लक आहे. ओके. तिथे लॉजिस्टिक्सचा थोडासा अभाव आहे. पण त्र्यंबक डेव्हलप होत आहे. म्हणजे त्र्यंबकपर्यंत आपण चित्रीकरण केलं. त्र्यंबकच्या 30 किलोमीटर पुढे छान चित्रीकरण स्थळ आहे. पण लॉजिस्टिकचा विचार करावा लागतो, ज्याला आपण TBL म्हटलं आपल्याकडे, की कलाकार जो आहे, तो मोठे जे कलाकार आहेत, ते 45 मिनिटापेक्षा जास्त ट्रॅव्हल करत नाही. मग ताजला राहिलेला ॲक्टर त्र्यंबकच्या पुढे 30 किलोमीटर जाणार नाही. पण आता जसे रिसॉर्ट्स डेव्हलप होत आहेत, आपलं ग्रेप काउंटी झालंय. येस येस. तर त्याच्यामुळे तिथून पुढे 30 किलोमीटर मग ॲक्टर जाऊ शकतो. तर हे हळूहळू जसं डेव्हलप होऊ आपण, आपलं शहर जसं जसं वाढेल, तसं अनएक्सपोज लोकेशन जे आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये आणू. पण आपण आता मूळ याच्याकडून भरकटलो. तर आपण चित्रनगरी, पर्यायी चित्रनगरी आपण उभी केली. आपल्याला लोकांनी त्यांच्या जागा, करोडो अब्ज रुपयाच्या जागा चित्रीकरणासाठी एका मिनिटात दिल्या आहेत, की लावा सेट. तुम्हाला सेट लावायचा, तुम्ही सेट लावा. तुम्हाला असं चित्रित करायचं करा, खड्डा करायचा करा, तिथे काय बांधायचं बांधा. म्हणजे ज्या गोष्टी स्टुडिओत होतात त्या माझ्या नाशिककरांनी मला मुळातच दिल्या आहे 25 वर्षापासून, की हे घे, कर आणि सिनेमाचं चित्रीकरण कर. पण मी सगळ्यात आधी मागणी करेल, की आपल्याकडे तंत्रज्ञ घडवणारी एक शाळा, फळी अजून शाळाचं म्हणजे तंत्रज्ञ निर्माण करणारं कॉलेजच झालं पाहिजे. म्हणजे चित्रनगरी झाली तरी त्यातली एक जागा हक्कानी सर्वप्रथम एका कॉलेजसाठी दिली गेली पाहिजे. जसं पुण्यामध्ये FTI आहे, ललित कला केंद्र आहे, NSD आहे. पण ते सुद्धा पडद्यावरचे कलाकार घडवतात. तंत्रज्ञ घडवणारी एक शाळा माझ्या नाशिकला पाहिजे. आपल्याकडे तंत्रज्ञांचा अभाव आहे. नाशिकचे लोक आहेत, मुंबईत जाऊन काम करतायत. बरेच लोक तयार झालेत. काही DOP आहेत, काही लोक स्टडी कॅम ऑपरेटर आहेत, काही लोक गेलेत, त्यांच्या गुणवत्तेवर गेले, सेटल झाले. पण मग तेही नाशिकला आले नाही, की आपल्या 4 लोकांना अजून कॅमेरा ऑपरेट करायला शिकवावं, अशी कोणाची इच्छा झाली नाही. तर आपल्याकडे सर्वप्रथम तंत्रज्ञ निर्माण करावे लागतील. म्हणजे मुंबईचा निर्माता फक्त कलाकार घेऊन इथे येईल करेक्ट. आणि तंत्रज्ञ आपले घेऊन सिनेमा तयार होईल. त्या स्वप्नापासून आपण अजून थोडेसे लांब आहोत. तर आपल्याला चित्रनगरीच्या बरोबरीने, मी विरोधक नाही फिल्म सिटीचा, पण माझी गरज जी आहे, विचार तुमचा मला वाटतं की त्याची जी खरी गरज आहे, कारण इथे सगळेच चांगले आहेत. म्हणजे मला आता हा स्टुडिओ आवडला, इथे एक चित्रीकरण होऊ शकेल कळालं, की उद्या मला तुम्ही लोक हा उपलब्ध करून द्याल. ऑब्विसली. या चित्रनगरीसाठी झगडणारे जे श्याम लोंढे आहेत, त्यांचा बंगला अतिशय सुंदर आहे, स्वतःचा बंगला, आणि ते कधीही ते चित्रीकरणाला देतील. तर म्हणजे मला म्हणायचे लोकेशन आपल्याकडे तयार आहे, पण श्यामदादा एक कॅमेरामन पाहिजे, तर तो आज श्याम लोंढेंकडे नाहीये सुचवायला. एक चांगला स्टडी कॅम ऑपरेटर पाहिजे किंवा एक चांगला फोकस पुलर देता येईल. म्हणजे चित्रनगरीची मागणी करणारे हे जे लोक आहेत सगळे, हे त्यांच्या स्वतःच्या गोष्टी लगेच उपलब्ध करून देतील. एक स्टुडिओ, आपल्याला एक चित्रनगरी आणायची म्हणजे आपला एक स्टुडिओ आणायचा आहे, एक जागा आणायची आहे. पण आपल्याला तंत्रज्ञ जे आहेत ते निर्माण करावे लागतील. तर माझी स्वतःची अशी मागणी आहे, की शासनाने सगळ्यात आधी आपल्याला इथे एक तंत्रज्ञ घडवणारं कॉलेज, एक शाळा दिली पाहिजे. आणि पुढचा काळ असाही स्किल एज्युकेशनचा आहे. बरोबर बरोबर. जे मुलांनी डिग्री घेण्याबरोबर काहीतरी स्किल पण शिकलं पाहिजे, तर एक चांगलं स्किल आहे. बरोबर. दादा, जेव्हा शूटिंग आपलं आपण लाईनअप करतो, शूट सुरू होतं, सो काय आपण म्हणूया की ॲड शूटचं एक डे शेड्यूल, वेब सिरीजचं डे शेड्यूल, सिनेमाचं डे शेड्यूल, याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे कारण त्यांचे ड्युरेशन वाईज सगळं डे शेड्यूल आता जी जाहिरात आहे तिचं मी आधीच एक्सप्लेन केलं, की 30 सेकंदाच्या जाहिरातीला 3 दिवस असतात. 30 सेकंदाच्या जाहिरातीला 3 दिवस असतात. सो त्यांना दिवसभरात 10 सेकंदाचं ड्युरेशन फक्त हवं आहे. त्यांना 10 सेकंदाचं ड्युरेशन हवं आहे. सिनेमा जो आहे, त्या सिनेमाला एका दिवसभरामध्ये 1.5 ते 2 मिनिटाचं चित्रीकरण करायचं आहे. सो त्यांचा दिवस तेवढा हेक्टिक आहे. पण ते लोक सिक्वेन्सही तशा प्लॅन करून येतात, की दिवसभरात 2 सीन जरी झाले, तर त्यांना ते 3 मिनिटाचं फुटेज मिळतं. तेच ड्युरेशन मराठी जे सिनेमा आहे आपला, त्याचं 6 ते 7 मिनिटाचं आहे. मराठी सिनेमाला दिवसभराला ॲव्हरेज 5 मिनिट तरी निघालं पाहिजे. निघालं पाहिजे आणि मालिकांना ते 20-20 मिनिटाचं निघालं पाहिजे. तसं प्रत्येकाचं एक ड्युरेशन आहे. पण मग ते लोक त्या शेड्यूलमध्ये तसा प्लॅनच करून येतात. म्हणजे एक गाव शोधलेलं असतं समजा आपण, त्या गावात जर सिनेमाचे काही सिक्वेन्स होत आहेत, तर बट ऑब्वियस 3 मिनिटाचं ड्युरेशन निघेल असा त्यांनी प्लॅन केलेला असतो. आणि त्याच गावात जेव्हा जाहिरातीवाले येतात, तेव्हा ते 10 सेकंदाचं करतात.
आणि तेच गाव मराठी सिनेमासाठी 5 मिनिटाचा ड्युरेशन देतं. सो बट ऑब्व्हियस तसा प्लॅन आधीच झालेला असतो. त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडनं आपण दिलेल्या असतात. बरोबर. दादा, आपली जी टीम आहे, त्या टीमशी एकंदरीत आपलं कोऑर्डिनेशन कुठल्या पद्धतीचं आहे? कारण सब्जेक्ट वाईज त्यांना सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे कास्टिंग असेल तर कास्टिंगला काय काय रिक्वायरमेंट आहे, त्याचं रिपोर्टिंग मला वेळेवरती करणं गरजेचं आहे. TBL असेल किंवा ट्रान्सपोर्ट असेल किंवा इतर जे रिसोर्सिंग असतील, आर्ट डिरेक्शन असेल. सो ह्या सगळ्यांचं तुमचं टीम बॉन्डिंग नेमकं कुठल्या पद्धतीने तुम्ही हो, मी करता? आता ते आणि शूटच्या किती दिवसाआधी हे काम सुरू होतं? तसं तर आता खरं सांगायचं तर आपण काही सिनेमे असे असतात, जसं मी माझ्या पहिल्या सिनेमा बाबतीत सांगितलं, की खाकीला माझ्याकडे 4 महिने होते सगळ्या हे प्रिपरेशनसाठी. तर 1 महिन्याचा विंडो तर कमीत कमी आमच्याकडे असतो. आणि पूर्वी काय होतं, की पूर्वी माझ्याकडे माझी टीम फक्त त्याचा फॉलोअप घ्यायची आणि वेंडर्स वेगळे होते. जे माझ्याकडे 20 वर्ष एक किरण माले नावाचे गृहस्थ गाड्या आपल्याला देत होते, म्हणजे ट्रान्सपोर्ट बघत होते. आणि माझ्या टीममधून नितीन नावाचा मुलगा त्यांचा फॉलोअप घेत होता. त्यांच्या गाड्या वेळेवर आल्या की नाही किंवा काय. तर आत्ता 5 वर्षापासून तो नितीनच स्वतः गाड्यांचा वेंडर आहे. कारण हे लोक काही नाटकं करू लागले आणि त्याच्यात ते गट्स आले होते. 10-20 वर्ष झाले ते बघताना. बरोबर. तर त्यांनी सांगितलं की मी आता पूर्णपणे ते बघतो. सो माझा असिस्टंटच आता वेंडर आहे. सो माझी थोडी 5 वर्षापासून रिस्पॉन्सिबिलिटी त्या बाबतीतली कमी झाली. ओके. आणि माझा एक मुलगा जो 10-12 वर्षापासून माझ्या केटरर्स बरोबर काम करत होता, त्याचा फॉलोअप घेत होता. तोच आता केटरिंग करतोय. म्हणजे मी बेसिकली काय माझ्या टीममधल्याच बऱ्याच लोकांना उभं केलं, की जे स्वतः वेंडर झालेत. आणि तर आपण बहुतांशी काय केलं, की आपले जे लोक माझ्यासोबत गेल्या 20-22 वर्षापासून जे लोक आहेत तेच आहेत. लोकं जपून ठेवणे, लोकांना सांभाळणे ही माझं प्रमुख कला आहे माझी. कारण माझी पैशाची बँक फार भरलेली नाही आहे. पण माझ्या दोन्ही फोनचं फोन बुक भरलेलं आहे. तीच माझी बँक आहे असं मी समजतो. तर मी माझ्या काही असिस्टंटलाच जबाबदारी देऊन आता त्यांनाच वेंडरमध्ये रूपांतरित केलं, की त्यांनाही 2 पैसे त्यातून जास्त मिळावे. बरोबर. आणि ते काम करतच होते. तर अजून जबाबदारीने त्यांनी करावं. आणि महत्त्वाचा जो भाग आहे कास्टिंग. तर आता माझ्या सोबत माझ्या फर्मसोबत पल्लवी कदम जवळपास 10-12 वर्ष 15 वर्ष स्वतः कास्टिंग लोकल करतच होती. आता तिने स्वतःची पिनाकी कास्टिंग एजन्सी नावाची एजन्सी सुरू केली आणि ती स्वतः मुंबई स्थित आता झाली आहे. ती मुंबईतच स्थलांतरित होऊन तिथूनच ती बऱ्यापैकी सगळं काम बघते आणि माझ्याच प्रोजेक्ट बरोबरीने नाशिकच्या कलाकारांना ती मुंबईतही काम देते. वाह! सो तिने आता कलाकारांना प्लॅटफॉर्म देऊन कलाकारांची संख्याही वाढवली. आणि अभिजित नावाचा एक मुलगा आहे, जो तिचाच असिस्टंट बऱ्याच दिवसापासून तिच्यासोबत काम करत होता. तो इथलं काही लोकल कास्टिंग तिच्या सांगण्याप्रमाणे आणि ज्युनियर्स सगळे सांभाळतो. तर ज्युनियर आर्टिस्ट जसं तंत्रज्ञांची आपल्याकडे कमी आहे, तशी कलाकारांची आपण कमी भासू देत नाही. ती आपल्याकडे एक जमेची बाजू आहे. कारण आपण मुळातच नाशिकमध्ये कलाकारांची कमतरता नाही आहे. तर त्यांची मूठ आपण छान आपल्या टीमनी वळवून ठेवली आहे. आणि त्या लोकांना ते सिनेमाची गरज भागवतात पात्र करून आणि आपण त्यांना काम देतो. असं ती सांगड आपण घालण्यात यशस्वी झालोय. बरोबर. पण आता ज्यावेळेला आपण ज्यावेळेस ऐकतो, की इथे धर्मा प्रोडक्शन असतील किंवा एक्सेल एंटरटेनमेंट असेल, एस-एल व्हिजन असेल, असे मोठमोठे प्रोडक्शन हाऊस ज्यावेळेला इथे येतात, त्यावेळेला इतरही निर्मात्यांनी नाशिकमध्ये यावं, त्यांनी शूट करावं. नाशिक असेल, नाशिकच्या बाहेरचा परिसर असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा किती मुंबईसाठी फिजिबल आहे, किती योग्य आहे असं आपल्याला वाटतं? हां, प्रथम मी तर नक्कीच याला लॉजिस्टिक म्हणू आपण. पण लॉजिस्टिककडे वळण्याआधी मी सुरुवात एकदा माझा उल्लेख येऊन गेलाय त्याच्याकडे 1 मिनिटभरासाठी येईल, की आपण अजून 50% अनएक्सपोज्ड आहोत. फक्त नाशिक. आपल्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर धुळे, जळगाव, नंदुरबार बरोबरच. हे सगळंच अहमदनगर हे अजून तर बरंच पडद्यावर दिसणं बाकी आहे. सो आपल्याकडे खूप काही दाखवण्याजोगं आहे. म्हणजे लोकांना काय झालंय, लोकांना बाहेर का पडायचं आहे निर्मात्यांना ते मी सांगतो. कारण ऑडियन्स हा चतुरस्त्र झालाय. पूर्वी ऑडियन्स फक्त लोकेशनची नावं वाचायचा, की इथे चित्रित झालंय. आता ऑडियन्स सुरू असताना सिनेमा ओळखतो. बरं पूर्वी तो ते ओळखायचा, की हे मैंने प्यार कियात सलमानचं घर होतं. हे दिल जल्दीमध्ये अजय देवगणचं बरोबर. बंगला दाखवला होता. आता लोकं नाव सांगतात त्याचं, की हे लताकुंज आहे. हा बंगला आहे, हे गार्डन रिट्रीट आहे. म्हणजे ऑडियन्स चतुरस्त्र झालं आता अतिशय.
म्हणून एकटा निर्मात्यांना नवीन काहीतरी हवं. बरं, प्रत्येक निर्माता हा परदेशात जाऊ शकतो छान चकाचक. पण जर ती स्टोरीज भारताची आहे, जसं लापता लेडीजला आपण म्हणा, ती मध्य प्रदेशच्या एका गावाची स्टोरी आहे. आमिर खान फिल्म्स हॅव लॉट ऑफ मनी. तर बरोबर. ती जाऊन ती न्यूझीलंडमध्ये करू शकतील, पण ती शोभणार नाही ना, कारण ती एका गावात घडलेली गोष्ट आहे. मग तिला गावच हवं त्याला अनुरूप. म्हणजे थोडक्यात निर्मात्यांना ज्या गोष्टी सारख्या दिसून झाल्या आहेत त्याही नको आहे, आणि जवळही हवं आहे, की जिथे जाण्या येण्याची सहजगत्या सोय. आता आपण तुझ्या प्रश्नाकडे वळू, ज्याची लिंक ही होती. तर नाशिक बघा, आता आपण समृद्धीमुळे 3-3.5 तासात हल्ली पोहोचतो. पोहोचतो. ट्रॅफिक कुठे मध्ये लागली नाही तर. आणि आपल्या मंत्री महोदयांनी, राजकारण्यांनी थोडं व्यवस्थित लक्ष घातलं तर अजूनही ती कनेक्टिव्हिटी लवकर अजून सुरळीत होईल, अजूनही फास्ट होईल. म्हणजे त्यांनाही ते आव्हान आहे अप्रत्यक्ष, की त्यांनी ते करावं. आणि माझ्याच क्षेत्रासाठी नाही, तर आपण तीर्थक्षेत्र आहे आहो, कुंभमेळा येऊन ठेपला आहे, तो रस्ते वगैरे आपोआपच व्यवस्थित होतील. लक्ष घालू नये, हे लोक कामही चांगलं करतायत. अजून चांगलं लक्ष असा शब्द मी वापरला, उगाच कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून. तर ते झालं की आपली कनेक्टिव्हिटी वाढेल रस्त्याची. रेल्वे तर आपल्याकडे आहेतच, आपण 3-3.5 तास हो. साथ येतो. आणि वंदे भारत सारखी रेल्वे सुरू झाली आहे, राजधानी आहे, 2.25 तासात नाशिकला आणतात. अनबिलिव्हेबल म्हणजे ह्या गोष्टी. तर प्रशासनही आपल्या पाठीशी उभं आहेच पूर्ण नाशिककरांच्या. तर त्यांनी आपण 2-2.25 तासात आपण रेल्वेने मुंबईवरून येतो. विमान सुविधा हल्ली आहे. आणि नुसतं मुंबईचेच निर्माते नाही, आपण फक्त मुंबईच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव घेतलं, पण काल आपण एका साऊथच्या सिनेमाचं चित्रीकरण संपवलं, ज्याच्यात विजय देवरकोंडा होता. मोठं एक सिनेमा नाशिक आणि पुण्याच्या मध्ये ते झालं. पण सांगायचं तात्पर्य असं आहे, की नुसत्या आपल्या निर्मात्यांबरोबरीने साऊथचे निर्माते पण इकडे आकर्षित होत आहेत. तर ते लोक हैदराबाद पुणे, हैदराबाद नाशिक अशा विमानांनी आले. तर आपली ही पण कनेक्टिव्हिटी आता झालेली आहे. सो जो प्रवासाचे जेवढे माध्यम आहेत, फक्त समुद्र आपल्याकडे नसल्यामुळे जलवाहतूक नाही, पण रस्ता झालं, रेल्वे झालं आणि विमान, हे सहजगत्या उपलब्ध आहे. तर त्यामुळे आपण कुठल्याही प्रवासाने 3 तासाच्या अंतरावर आहोत, पहिली गोष्ट. दुसरं, आपल्याकडेच खूप चांगले हॉटेल्स आता आले. पूर्वी ताज एक मात्र ब्रँड होता. आजपासून 5 वर्षापूर्वी आम्हाला ताजशिवाय पर्याय नव्हता. पण कोर्टयार्ड मेरियट आलं, रॅडिसन झालं. एक्सप्रेस इन लोकल ब्रँड असून फार उत्तम पर्याय आहे. बरेच चित्रीकरणाचे आपले युनिट तिथे थांबणार. तर आपले आता हॉटेल्स आपल्याकडे वाढलेत, म्हणजे नाशिक त्यांनी समृद्ध झालंय. बाकी सगळ्या गोष्टी तर आपण खवय्ये होतं, आपण नाशिककर आहोतच. लोकांना तेही भुरळ पाडतं, आपल्या वेगवेगळ्या गोष्टी. तर लॉजिस्टिकचा पार्ट झाला तर ते सगळं आहे. कलाकार आपल्याकडे मिळत आहेत. आणि परत ज्या मुद्द्याकडून आपण मगा येऊन थांबलो, तंत्रज्ञ जर तयार झाले तर अजून मजा येईल. तंत्रज्ञ तयार झाले की ते लोक स्वतःचे इक्विपमेंट्स पण घेऊ लागतील. स्टडी कॅम आहे, जिमी जीप आहे, डॉली पॅन्थर आहे, अनेक गोष्टी. तर सिनेमा फार प्रगत झाला आहे. फक्त कॅमेऱ्यावर चित्रीकरण इतक्या करण्यापुरता सिनेमा उरला नाही आहे. तर जसं जसं तंत्रज्ञ तयार होतील तसे तसे इक्विपमेंट्सही येतील. पण काय वाटतं, बस. कुठल्या पद्धतीचे तंत्रज्ञ मी डेव्हलप झाले पाहिजे? खूपच स्कोप आहे आपल्याकडे. मी आता ज्याच्यात मुळातच नावं घेतले, की आपल्याकडे कॅमेरामन तयार होऊ शकतात. कॅमेरामन असिस्टंट जरी मिळाले, फोकस पुलर नावाचा एक असतो, की जो तुमचा फोकस ठरवतो. गॅफर असतो, जो लाईट्स कुठे किती लागतील ते ठरवतो. नंतर प्रत्येक विभागात जसे प्रमुख विभाग आहेत, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, कॉस्ट्यूम, मेकअप, हेअर, त्याच्यानंतर कोरिओग्राफर्स, सो सगळे टेक्निशियन आहेत. तो उत्कृष्ट डान्सर होणं हा कोरिओग्राफरचा असिस्टंट होईल. उद्या तो एखादं गाणं इथे कोरिओग्राफ करेल. कला दिग्दर्शनासाठी मी 2 महाविद्यालयांना नक्कीच त्यांना त्यांचे धन्यवाद म्हणेल. जसं मी इतर शिकवलं जावं म्हणतोय सगळं, तसं मुळातच सेट डिझायनिंग हे MVP चं कॉलेज आणि MIT यांनी मुळातच आणलेत. आपले काही विद्यार्थी तिथून बाहेर पडलेत आणि त्या मोठ्या कला दिग्दर्शकांकडे ते इंटर्नशिप पण करतायत. माझ्या माध्यमातूनही काही लोक तिथपर्यंत गेलेत. तर ह्या 2 गोष्टी तर आपल्याकडे शिकवू लागलेत. म्हणजे लवकरच कुठल्यातरी पुढच्या 5 वर्षात एका मोठ्या प्रोडक्शन डिझायनर म्हणून नाशिकच्या मुला-मुलींची नावं आपल्याला दिसतील, हे मी शाश्वत सांगतो. की मी ज्या मुलांना भेटलो त्यांच्यात ती गुणवत्ता पण आहे. तर तसंच इतर तंत्रज्ञही सहजगत्या लिलया आपलं नाशिक देऊ शकेल. ज्याच्या रक्तातच, ज्या नाशिकच्या, जिथल्या मातीतूनच दादासाहेब फाळके आणि सिनेमाची निर्मिती झाली, तिथे कुठला तंत्रज्ञ होणार नाही. असं शक्यच नाही. होईल, सगळेच होतील असं मला म्हणायचं आहे. करेक्ट. तुम्ही शिकवा, ते मुलं शिकतील. ज्याचे कॉलेजेस आहेत, त्याचं शिक्षण आपले मुलं घेत आहेत. जसं याचे कॉलेजेस तयार होतील, त्याचं पण शिक्षण आपले मुलं घेतील.
सर, गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये मालिका येतात, त्यांचं चित्रीकरण होतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मालिकेच्या माध्यमातून पण एक वेगळा रोजगार नाशिकला मिळायला लागला आहे. कलाकार असतील, तिथले तंत्रज्ञ असतील, पण मात्र त्यांचं बजेटिंग आणि कलाकारांना मिळणारं मानधन याच्यामध्ये काय होतं कधी-कधी, की अरे नाशिकचा कलाकार आहे, मग आपण स्वस्त आहे, बजेट फ्रेंडली आहे किंवा बजेट कमी होईल. नाशिकमध्ये शूट करूया, नाशिकमधले कलाकार घेऊया म्हणजे कमी बजेटमध्ये काम होईल. हा एकंदरीत सूर नेहमीच ऐकायला मिळतो हे उत्तर क्षेत्रामध्ये. झालं. हे इथे प्रश्नच नाहीये म्हणजे खरोखर हे उत्तर झालं याकरता, की तू मुद्दाच सगळा तू मांडला. म्हणजे हेच घडतंय आणि मी फक्त थोडासा त्या मालिकांच्या अगेन्स्ट आहे, की माझं म्हणणं आहे, की जे सिनेमे, ज्या जाहिराती, ज्या वेब सीरीज नाशिकमध्ये झाल्या, ते माझं नाशिक छान सुंदर आहे. माझं नाशिक पडद्यावर चांगलं दिसतं आणि माझं नाशिक भारतातल्या कुठल्याही शहराचा पर्याय आहे म्हणून झाले. म्हणजे मी इथे यूपी दाखवली, मी इथे झारखंड दाखवलंय, मी इथे मध्य प्रदेश दाखवलाय, मी इथे दिल्ली चीट केली आहे काही प्रोजेक्टमध्ये. मी म्हणजे गंगामय, बनारस चीट केलंय आपण काही मालिका, काही वेब सीरीजसाठी. तर माझं नाशिक सुंदर आहे म्हणून लोकं इथे आलेत. माझं नाशिक पडद्यावर छान दिसतं म्हणून लोकं आलेत. फक्त मालिकांमध्ये माझा स्वतःचाही थोडासा विरोधी सूर आहे, की मालिकावाले नाशिक स्वस्त आहे म्हणून येतायत. तर ते थोडंसं बदललं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही पण सगळे जे शिष्टमंडळ आहे ते खरोखर त्यावर काम करणार आहोत. कलाकारांचा दबक्या काय, कलाकारांचा आता उघड-उघड आवाज सुरू झालाय, की आम्हाला कमी पैसे मिळतात. पण ते चला तो मेसेजच का कोणास ठाऊक चुकीचा मालिकांवाल्यांपर्यंत गेलाय, की नाशिक स्वस्त आहे आणि स्वस्त आहे म्हणून लोकं येतायत. ते मलाही कुठेतरी टोचतं आणि बोचतंही. तर त्याच्यावरती आपण लवकरच काम करणार आहोत. बरोबर. दादा, एखादी आउटडोअरची एखादी चॅलेंजिंग आठवण, की त्या दिवशी ते शूट लोकेशन आणि तिथे एकंदरीत शूट करताना खूप गोष्टी आठवणीत राहून गेल्या, असा एखादा किस्सा नाशिकमधला किंवा बाहेरचा? हां, नाही म्हणजे मी तर आता आठवणी तर नाशिकच्याच आहेत. नाशिकच ते करताना आपल्याला सांगावं लागेल. हे सगळं घडत असताना. तसं तर सिनेमाचा प्रत्येक दिवस हा खरं तर चॅलेंजिंग असतो आणि माझे पूर्ण 25 वर्ष माझ्या स्मरणात आहेत. कारण मी रोज एक चॅलेंज घेऊनच उठलो. कारण मुळात फिल्म मेकिंग हे चॅलेंज आहे. जसं नेहमी मोठे-मोठे कलाकार पण त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगतात, की सिनेमा फ्लॉप असो की हिट असो, त्यामागे मेहनत करणाऱ्या 300 लोकांची मेहनत तेवढीच असते. सो आमच्यासाठी चित्रीकरण म्हटलं, की ते चॅलेंजच घेऊन येतं. पण तसं सगळ्यात मोठं चॅलेंज आता नुकतंच मी मोठं दिव्य पार केलं, की लक्ष्मण उत्तेकर अ, सिनेमा करतायत इठा. म्हणजे विठाबाई नारायणगाव मांग यांचं बायोपिक आहे बरोबर. आणि छावानंतर ते एवढा मोठा सिनेमा घेऊन येत आहेत. श्रद्धा कपूर त्याला लीड करतायत. तर त्याच सिनेमात आम्ही मध्यंतरी घोटी बस स्टँडवरती चित्रीकरण केलं आणि त्या गावात 40 वर्षापूर्वी कधीतरी चित्रीकरण झालं होतं. म्हणजे ती जनरेशन आता नाहीच म्हणजे बघायला येईल असं थोडंसं आम्ही गृहीत धरलं, की इथे काही झालं नाहीये. म्हटल्यावरती आपलं शूटिंग एवढा गॅप गेलाय म्हणजे आपण स्मूथ सहज होईल बुवा असं वर्जिन झालं आमच्यासाठी ते. कारण 40 वर्ष इज बिग मोठा पिरियड तिकडे गेलाय, मोठा हे गेलाय आणि आम्ही खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चित्रीकरण तिथे करायला गेलो घोटीमध्ये आणि श्रद्धा कपूरचं, लक्ष्मण उत्तेकरांचं नाव ऐकून पूर्ण घोटी गाव उलटलं ते बघायला आणि मग ते टफ टास्क होतं. पण सुदैवाने आमचं चित्रीकरण 2च तासाचं होतं. मग आम्हाला थोडंसं ड्रामॅटिकल डिक्लेअर करावं लागलं, की आम्ही जरा 2-3 तासाचा ब्रेक घेतोय आणि मग पहाटे चित्रीकरण परत सुरू होईल. मग कुठेतरी 12-1ला लोक पांगले आणि ते पहाटे परत येतील म्हणून आम्ही 1 ते 3 मध्ये ते चित्रीकरण आटोपलं. तर असंही थोडंसं म्हणजे या गोष्टी हां, तसं त्या खूप आहेत. वेळेला अनुभव माझ्या पाठीशी तसे खूप आहेत. कारण ऐश्वर्या राय आपल्याकडे खाकीचं चित्रीकरण करत असतानाच त्यांचा अपघात झाला आणि मग त्यांना काकतकरांकडे आणावं लागलं. मग इथून त्यांना शिफ्ट केलं. तर तेही दिव्यच होतं कारण अपघात झाला. म्हटल्यावर आम्हाला एक तो धाकही होता, की आता अशी एक नाट नको लागायला, की नाशिकमध्ये अपघात होतो किंवा पुढच्या शेड्यूलला ऐश्वर्या राय बच्चनांनी नको म्हणायला. तेव्हा ऐश्वर्या राय होत्या त्या. त्यांनी नको म्हणायला, की मी आता नाशिकला परत येणार परत नाही. येणार तर नाही. हे एक दिव्यच होतं. बरोबर. दादा, आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊ, की ज्यामध्ये तुम्हाला त्या पद्धतीने मला ॲन्सर्स करायचे आहे, की अ, आपल्या माध्यमातनं घडलेला आवडता चित्रपट, ठीक आहे. बजेट ओव्हररन, नाईटमेअर की चॅलेंज?
चॅलेंजेस. बॉलिवूड की मराठी सिनेमा? बॉलिवूड. OTT बून की बबल? OTT. वन वर्ड फॉर नाशिक ॲज अ फिल्म सिटी? सिनेमाचं माहेरघर. लाईन प्रोड्युसर असणं म्हणजे? दिव्य. आणि न्यू फिल्म मेकर्स, न्यू टेक्निशियन्स ह्या सगळ्यांसाठी आज ते एक ग्लॅमर म्हणून बघतात, पण एक प्रोफेशन म्हणून त्यांनी या क्षेत्राकडे बघावं, म्हणून तुमचा त्यांना काय सल्ला असेल? नक्कीच. मी तर आता शिक्षण क्षेत्रातला कोणी फार तज्ज्ञ नाही. माझं स्वतःचंच शिक्षण जेमतेम आहे, पदवी म्हणजे. पण मी नक्कीच सांगेल, की आत्ताच्या पूर्वीच्या पालकांना खूप आनंद व्हायचा, की माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे किंवा माझा मुलगा आर्किटेक्ट आहे, वकील आहे. आपल्याकडे प्रतिष्ठित ज्या डिग्री आहेत 4-5 जे पालक फार भूषणाने सांगत होते. त्यांच्याच आता हे लक्षात आलं, की आपण स्किल एज्युकेशनकडे वळायला हवं. म्हणजे जिथे खूप स्कोप झाला आहे. पूर्वी आपण आपलं घर आपण स्वतःच काहीतरी इंटेरियर करायचो. आपणच ठरवायचो हा बेड असावा, एक समोर वॉर्डरोब असावा, या भिंतीला टीव्ही असावा. तर आता सामान्य माणूससुद्धा एका इंटेरियर डिझायनरला अपॉइंट करतो. आणि बट ऑबियस माझं घर कसं सुंदर दिसेल याच्याकडे त्याचा कल असतो. सो हे स्किल एज्युकेशनमध्ये गेलं, की इंटेरियर डिझायनिंग हा एक नवीन हे सुरू झालं आणि त्याला स्कोपही चांगला मिळू लागला. सो कलाच आहे शेवटी. म्हणजे घर छान दिसतं हा कलेनीच ते त्यांच्या कलेनीच ते आपलं घर तसं छान करतात. बट ऑबियस ह्या क्षेत्राकडे तर ग्लॅमर आहेच. हे सगळं सांगता सांगता एक घडलेला किस्सा जो अतिशय महत्त्वाचा आहे माझ्या करिअरचा आणि एक याला ग्लॅमर म्हणून कसं बघितलं जातं, असे 2 उदाहरणं मी नक्की देईल. पण मी त्याच्या आधी सगळ्यांना आवाहन पण करेल नाशिककरांना आणि तरुण पिढीला, की त्यांनी या क्षेत्राकडे नक्कीच यावं. ह्या क्षेत्राबद्दल बऱ्याच रूमर्स आहेत, की हे क्षेत्र खराब आहे, हे आहे. तर हे अगदी रिक्षावाल्यांसारखं आहे. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे, की 20%च रिक्षावाले खराब आहेत. ज्यांच्यामुळे सगळे रिक्षावाले आणि सगळे हे बदनाम आहेत. पण मुळातच आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा 10-20% लोकं खराब असू शकतील. शिक्कामोर्तब मी त्यावरही करत नाही. पण 80% लोकं तर मेजॉरिटीने खूप लोकं खूप चांगले, स्वच्छ चारित्र्याचे, चांगल्या वागणुकीचे, लोकांना मदत करणारे आहेत. सो बिनाझिजक मनात उगाच काहीतरी शंका न ठेवता पालकांनी आपल्या मुलांना इकडे पाठवलं पाहिजे. मुलांनी करिअर म्हणून हे निवडलं पाहिजे. आणि हे ग्लॅमरस तर आहेच आहेत. याचे माझ्याकडे एक फार सुंदर उदाहरण आहे. 2004ला जे आपल्याकडे मनपा आयुक्त आता राहून चुकले कैलास जाधव, ते आपल्याकडे आय थिंक ॲडिशनल कलेक्टर होते. आणि मला ब्लॅकमेल सिनेमादरम्यान अजय देवगणचं चॉपर लँड करण्यासाठी परवानगी हवी होती. तर ती मला माझं अज्ञान होतं. माझी ती परवानगी घेण्याचं पहिलंच वेळ होता. सो मला वाटलं की SP ऑफिसला गेलं की आपलं काम होईल. होईल. तर तिथे त्यांनी तर करून दिलं. पोलीस खात्यात मी म्हणालो तसं माझे बॅकबोन पोलीस खातं राहिलंय. पण त्यांनी म्हटलं की कलेक्टर पण परवानगी घ्यावी लागते. बहुतेक ते RDC होते तेव्हा. ते कलेक्टर पण परवानगी घ्यावी लागते. RDC देतात. मग मी त्याच अधिकाऱ्याकडून चौकशी करून गेलो आणि 10 वाजता पोहोचलो. माझ्याकडे तोच दिवस होता आणि मला अजय देवगणनी सांगितलं होतं की 12 वाजेपर्यंत मला सांग. होणार आहे की नाही होणार आहे? नसेल तर मग मी मुंबईला जाईन आणि तिकडनं तर सहजगत्या माझी व्यवस्था होईल. पण मला चॅलेंज होतं की त्यांनी स्वतः काहीतरी काम आपल्याला सांगितलंय. ते आपल्याकडनं झालं पाहिजे. म्हणून मग मी जरा प्रयत्न एक्स्ट्रा करायचे ठरवले. पोलिसांचा अर्ज वगैरे सगळं दिला आणि दुसऱ्या दिवशी मी कलेक्टर ऑफिसला पोहोचलो 10 वाजता. गेलो तर बघितलं 22-25 लोकांची लाईन आहे आणि स्वतः RDC काही आलेले नाहीयेत. तर आता येतील कधी? मग माझी भेट कधी होईल आणि कधी? तर मी आपलं उगाचच शिपायाला एक 100ची नोट आणि एक व्हिजिटिंग कार्ड दिलं माझं आणि त्याला म्हटलं की हे फक्त साहेबांच्या टेबलवर ठेव, बघू काय होतं. ते बरोबर 10:30 वाजता आले. या लोकांनी सांगितल्याप्रमाणे की साहेब 10:30ला येतील. टाईम पंक्च्युअल होते. आपल्याकडे आयुक्त असताना त्यांचं ते होतं वैशिष्ट्य. ते 10:30ला आले आणि 10:35ला मी आतमध्ये होतो. कारण माझं व्हिजिटिंग कार्ड टेबलवर होतं आणि त्याच्यावर सिनेमाचा उल्लेख होता. ते कोऑर्डिनेटरचं कार्ड होतं. पण सिनेमा म्हटलं की ते ग्लॅमरस आहे. हे तिथून असे अनेक उदाहरणामधून पण तिथे सिद्ध झालं. आणि त्यांनी अगदीच अजय देवगण ऐकल्यावरती त्यांच्याही थोडासा आनंद झाला त्यांना. त्यांनी संबंधित मनुष्य बोलवला आणि 12ला मी अजय देवगणला होईल की नाही सांगण्यापेक्षा 12ला परवानगीच नेऊन दिली की तुझं हेलिकॉप्टर लँड होईल. तर ते ह्या क्षेत्राचीच ती फक्त मेहरबानी आहे. आयदर मी सामान्य माणूस म्हणून त्यांना भेटायलाच मला त्या दिवशी 2 तास लागले असते आणि मला नाईलाजास्तव अजय देवगणला कळवावं लागलं असतं की होत नाही परवानगी. बरोबर. ठीक आहे. आणि एक चमत्कारिक माझ्या आयुष्यात घडलं. ते आपल्या नाशिकशी नाही आहे, पण माझ्या करिअरला लिफ्ट करणारी गोष्ट होती.
रावण नावाचा एक सिनेमा मी केलेला मणिरत्नम. तर मणिरत्नम साहेबांनी 1993ला बॉम्बे नावाचा सिनेमा करताना अनेक युनियन आणि या गोष्टीचे प्रॉब्लेम मुंबईमध्ये फेस केले होते. आणि त्यांनी ठरवलं होतं की मी परत महाराष्ट्रात चित्रीकरण करणार नाही. नाही. तर मी पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पुनरुल्लेख करतो की समीर चंदा नावाचे जे प्रोडक्शन डिझायनर आहे 2011ला ते गेले, वारले आपल्या, नाही आहेत ते आता. पण 3 ते 11 सातत्याने मी ओमकारा, कमीने असे मोठे सिनेमे फक्त समीर चंदांमुळे केले. तर त्यांनीच मला रावणसाठी पण बोलवलं आणि ते माळशेजला चित्रीकरण झालेलं. अगदीच थोडंसं चित्रीकरण त्याचं नाशिकमध्ये झालं. मेजर जे क्लायमॅक्स, तो ब्रिज आणि ते सगळं माळशेज होतं. तर ते फक्त माझ्या भरोशावरती समीर चंदा मणिरत्नमला 93 ते 2009ला या 16 वर्षाच्या विंडोनंतर महाराष्ट्रात घेऊन आले, की आता अमित सगळं बघेल, तुम्ही काळजी करू नका. आणि ती लिलया आपण पार केलं असं. म्हणजे मणिरत्नमसारखा दिग्दर्शक माझ्यामुळे परत महाराष्ट्रात आला आणि यशस्वी ते चित्रीकरण करून गेलेही. तर ते एक श्रेय म्हणू आपण किंवा माझ्यामुळे घडलेली गोष्ट आयुष्य स्मरणात राहणारी गोष्ट आहे, की माझ्यामुळे मणिरत्नम महाराष्ट्रात परत आले. खरं तर असे अनेक निर्माते आणि असे अनेक प्रोडक्शन हाऊस अजून नाशिकमध्ये यावे, त्यांनी चित्रीकरण करावं आणि नाशिकला एक उत्तम प्रकारचा रोजगार आणि कलेच्या माध्यमातून एक नाशिकला अजून उत्तम अशी उभारी मिळावी. खरं तर आपल्या ह्या चर्चेतनं हेच सगळे विषय आज आपल्याला चर्चा करता आली. अमित सर, इतक्या कमी वेळामध्ये आपण खरं तर मुद्दे खूप आहे, पण एवढ्या कमी वेळामध्ये आपण खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली. नाशिकचं ओव्हरऑल ॲम्बियन्स असेल, नाशिकला शूटिंग फ्रेंडली लोकेशन्स असतील, तिथले येणाऱ्या अडचणी असतील, इथला टेक्निशियन वर्ग तो कसा वाढला पाहिजे, ह्याच्याकडे विशेष कल तुमचा जो आहे तो खूप व्यावहारिकदृष्ट्या आणि मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि इतक्या छान आज आपल्या गप्पा झाल्या त्यासाठी नाशिक फिल्म कंपनी आणि आजचा खरं तर पॉडकास्ट आपला जो होता आहे की कहाणी थोडी फिल्मी आहे, तर ह्या फिल्मी कहाणीच्या माध्यमातून आज खूप गोष्टी प्रॅक्टिकली आज आम्हाला कळायला, आमच्या व्ह्युअर्सपर्यंत आम्हाला पोहोचवता आल्या. त्यासाठी खरं तर खूप बिग थँक्यू की आज इतक्या बिझी स्केड्यूलमधून आज आम्हाला वेळ मिळाला आपला आणि आमच्या व्ह्युअर्सपर्यंत ही इतकी उत्तम अशी इन्फॉर्मेशन आम्हाला पोहोचवता आली. त्यासाठी थँक्यू सो मच. आपल्याला आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नाशिक फिल्म कंपनीकडून आणि कहाणी थोडी फिल्मी आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला खूप शुभेच्छा. आपण नक्की पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. मित्रांनो, आज आपण पाहिलं कहाणी थोडी फिल्मी आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून. आज आपण अमित कुलकर्णी सरांशी चर्चा केली आणि आपल्याला कळालं की सिनेमा हा नुसताच आपल्याला भावत नसतो, तो त्याच्या मागे लोकांची मेहनत आणि त्यामागे टेक्निशियन्स आणि त्याच्यातनं येणारं एकंदरीत ते आउटपुट खरं तर आपल्याला कनेक्ट करत असतं. आणि असेच वेगवेगळे मान्यवर आपण कहाणी थोडी फिल्मी आहे या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण आमंत्रित करत राहणार आहोत. तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटतो आम्हाला नक्की कळवा. कहाणी थोडी फिल्मी आहे हा आमचा पेज, याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला इन्स्टावरती सुद्धा आपले मतं नक्कीच कळवा.